चला तर जावा मधला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कलेक्शन फ्रेमवर्क. तर कालच्या डिस्कशन मध्ये आपण इनिशियली ॲरे कन्सेप्ट समजून घेतली किंवा व्हॉट आर द प्रॉब्लेम्स विथ ॲरे ते समजून घेतलं. आणि टू सॉल्व द प्रॉब्लेम्स विथ ॲरे वी नीड some solution, and that solution is nothing but collection framework. मग कलेक्शन मध्ये आपण म्हटलो की कलेक्शन इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स in which no restriction of size and homogeneous as well as heterogeneous objects can be added. That is the concept or the problems, that is the problems with array. Array concept मध्ये या प्रॉब्लेम्स होता की there is restriction of size. साईज म्हणजे array ची साईज इनिशियलीच तुम्हाला डिसाइड करायला लागते. तुम्ही 10चा array डिसाइड केला 10 साईजचा तर 11वा एलिमेंट पण तुम्ही त्याच्यात टाकू शकत नाही. इतकं ते साईजच्या बाबतीत रेस्ट्रिक्शन येतं array मध्ये. इकडे तसं नाही, तुम्हाला पाहिजे तेवढे एलिमेंट्स तुम्ही टाकत राहा. होमोजिनियस फक्त एलिमेंट्स तुम्ही array मध्ये टाकू शकतात. array ची डेफिनेशन आहे की array is the fixed size collection of homogeneous data type elements. आणि तुम्ही जर फक्त होमोजिनियसच एलिमेंट टाकू शकत असाल आणि तुम्हाला हेटेरोजिनियस एलिमेंट्स टाकायचे असतील तर मग काय, तर यू कांट इन array. मग इकडे आपल्याकडे कलेक्शन्स मध्ये तुम्ही हेटेरोजिनियस एज वेल एज होमोजिनियस एलिमेंट्स पण टाकू शकतात. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आपण काल एक छोटासा कोड मध्ये ते पाहिलेलं पण आहे. पुन्हा मी तो कोड जस्ट तुमच्या समोर ओपन करतो. हा आपला एक array लिस्टचा आपण एक एक्झाम्पल बनवलंय. array list al is equal to new array list आणि त्याच्यात 40, 90, 91 IGR वेलकम म्हणजे हे वरचे तीन इंट व्हॅल्यूज, नंतर ह्या 2 स्ट्रिंग व्हॅल्यूज, ही ट्रू म्हणजे बुलियन व्हॅल्यू, कोट मध्ये a म्हणजे कॅरेक्टर व्हॅल्यू. आणि मग मी पुन्हा आणखी म्हटलं ऍड मेथडची ओव्हरलोडेड दुसरं ऑप्शन आपण पाहिलं की 0th इंडेक्सला आता ही फर्स्ट स्ट्रिंग टाक. आणि आपण त्याचा आउटपुट पाहिला तर आपल्याला 0th इंडेक्सला ती फर्स्ट आली आणि बाकीचे सगळे एलिमेंट्स ज्या इन्सर्शन ऑर्डरने आपण टाकले होते त्याच ऑर्डरने ते येतात, ऍड होतात. आणि आपण म्हटलं की बाबा या ऑर्डर मध्ये पण आणखी मला एखाद्या स्पेसिफिक इंडेक्सला काही टाकायचंय तर ती स्पेसिफिक इंडेक्स पण आपण सांगू शकतो ती ओव्हरलोडेड मेथड वापरून. ठीक आहे. तर इथे जर तुम्ही आता पाहाल की आपल्या कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये कलेक्शन हा रूट इंटरफेस आहे काइंड ऑफ. त्याच्यावरती पण एक आहे इटरेबल, पण मेन कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी कलेक्शनच फ्रेमवर्क त्याला रूट म्हणता येईल तुम्हाला. कलेक्शन फ्रेमवर्कचं किंवा कलेक्शन हिरार्कीचं रूट कलेक्शन आहे. कलेक्शन इंटरफेस मध्ये काय आहे की कलेक्शन इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स, नो रेस्ट्रिक्शन ऑफ साइज, heterogeneous as well as homogeneous elements can be added, and collection has 3 childs. कोणते? लिस्ट, सेट, क्यू. लिस्ट इंटरफेसचं पण तुम्ही डेफिनेशन तशीच म्हणू शकतात की लिस्टची काय कन्सेप्ट आहे, हेटेरोजिनियस होमोजिनियस एलिमेंट्स कॅन बी ऍडेड, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सच आहे, आणि डुप्लिकेट्स अलोड, इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व्ड. बघा या लिस्टचाच आपण चाइल्ड ॲरे लिस्ट म्हणजे एक प्रकारे आपण एक लिस्टच इम्प्लिमेंट केली इथं बेटा. आपण या एक्झाम्पल मध्ये एक लिस्टच इम्प्लिमेंट केली. ॲरे लिस्ट इज काइंड ऑफ लिस्ट ओनली, लिंक्ड लिस्ट इज अगेन अ लिस्ट काइंड ऑफ ओनली, बिकॉज ॲरे लिस्ट, लिंक्ड लिस्ट हे एकाच कॅटेगरीतले आहेत, लिस्ट कॅटेगरीतले. लिस्टचेच ते चाइल्ड आहेत लिस्ट इंटरफेस. तर याचा जर तुम्ही हा आउटपुट आपण पाहिला होता तर याच्यात सिक्वेन्स मेंटेन राहतो. बघा तुम्ही पहिले टाकला होता 40, 90, 91 IGR वेलकम ट्रू ए, त्या सिक्वेन्सनेच ते एलिमेंट आहेत. आणि मग पुढे कुठेतरी आपण सांगितलं होतं की 0th इंडेक्सला फर्स्ट टाकून दे, मग त्याने 0th इंडेक्सला फर्स्ट टाकला. या जर तुम्ही तसं काही सांगितलं नाही या इंडेक्सला त्या इंडेक्सला, तर तुम्ही ज्या ऑर्डर मध्ये टाकतात त्या ऑर्डर मध्ये ते स्टोअर करतं. इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व्ड. लक्षात येत आहे का तुम्हाला? ज्या ऑर्डर मध्ये तुम्ही एलिमेंट्स टाकाल त्याच ऑर्डर मध्ये एलिमेंट स्टोअर केले जातील, किंबहुना स्टोअर करून ते आउटपुट मध्ये पण तसेच आपल्याला दाखवण्यात येतील. मी म्हटलं बाबा मला हा एलिमेंट या स्पेसिफिक इंडेक्सला टाक, मग तेव्हा ती ऍडजस्टमेंट करून तो काहीतरी व्हॅल्यू त्या स्पेसिफिक इंडेक्सला ते टाकून देतं. जसं इथे 0th इंडेक्सला मी फर्स्ट टाकायला सांगितलं होतं तसं. आणखी लिस्टचे पॉइंट्स आहेत आपले की डुप्लिकेशन्स अलोड, al डॉट ऍड, पुन्हा मी 90 टाकून बघतो आणि पुन्हा अजून एकदा लेट्स से al डॉट ऍड, मी फर्स्ट ही स्ट्रिंग टाकून बघतो फर्स्ट.
तर हे दोन वेळा रिपिटेटिव्ह टाकलंय, तर लेट अस चेक अँड सी द आउटपुट. फर्स्ट 2 वेळा आली, या वेळेला मी सांगितलं होतं की 0th इंडेक्सला टाक, या वेळेला मला सांगितलं नाही कुठे टाक, मग ती बरोबर शेवटी त्याने टाकून दिली लिस्ट मध्ये. 90 मी म्हटलं इथं टाक, तर ऑलरेडी 90 होता, तरी पण रिपिटेटिव्ह इन्सर्शन किंवा रिपिटेशन अलाउ केलं त्याने, म्हणजे डुप्लिकेशन्स अलाउड, डुप्लिकेशन्स अलाउड. ठीक आहे. आता हे डुप्लिकेशन्स अलाउडचा पण मिनिंग आपलं झालं. आता याच्यात आणखी एक मुद्दा म्हटला जातो की नल इन्सर्शन इज पॉसिबल. नल म्हणजे तुम्ही व्हॅल्यू काहीच टाकत नाही, फक्त नल म्हणतायत, नल, तर त्यालाही तो घेतो. ठीक आहे, नल घेतो म्हणजे इनपुट. ठीक आहे. मग नल किती वेळा घेतो, तर अगेन पॉइंट इज डुप्लिकेशन इज अलाउड. मग नल तुम्ही 2-3 वेळा, जितक्या वेळा टाकाल तितक्या वेळा तो नल पण ऍक्सेप्ट करतो. म्हणजे यू कॅन ऍड नल value any number of times or any value any number of times because duplication is allowed. तर बघा इथे तुमचा null 2 वेळा ऍड झालाय. ठीक आहे. तर null insertion is also possible with list. बेसिकली लिस्ट सोबत null insertion is also possible. आता या एक्झाम्पल मध्ये पुन्हा मी array list च्या जागी, समजा array list च्या जागी मी लिंक्ड लिस्ट घेतोय. हा, तर बघा लिंक्ड लिस्ट, लिंक्ड लिस्ट पण लिस्ट चीच चाइल्ड आहे. लिंक्ड लिस्ट, लिंक्ड लिस्ट, आणि इथं ऑब्जेक्ट पण मी लिंक्ड लिस्टचाच बनवतोय मग. ठीक आहे, लिंक्ड लिस्टचा ऑब्जेक्ट बनवतोय. ठीक आहे. आणि इथं array लिस्टचं जे डिक्लेरेशन आहे त्याला मी कमेंट करून टाकतो. लेट अस रन. फक्त array लिस्टच्या जागी लिंक्ड लिस्ट केलं, काहीच फरक पडला नाही. एक्झॅक्ट सेम आउटपुट. डुप्लिकेशनचा लोड, इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व झाली, नल इन्सर्शन एनी नंबर ऑफ टाइम्स पॉसिबल झालं. मग आता इथे प्रश्न पडू शकतो, तर लिस्टचा एक चाइल्ड आहे array लिस्ट, दुसरा चाइल्ड आहे लिंक्ड लिस्ट क्लास. या क्लासचा ऑब्जेक्ट बनवून तुम्ही एलिमेंट्स टाकले, आउटपुट एक्झॅक्टली सेम आला. या दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्याच्यात बी सेमच एलिमेंट टाकून पाहिले. मी इथं फक्त बदल काय केलाय, इथं मी फक्त बदल काय केलाय, array लिस्टचा ऑब्जेक्ट रेफरन्स AL होता, त्याला लिंक्ड लिस्टचा रेफरन्स बनवला आणि न्यू array लिस्टच्या जागी न्यू लिंक्ड लिस्ट केलं. याला अजून दुसरा पर्याय पण आपल्याकडे आहे. इन्स्टेड ऑफ array list or linked list टाइपचा ऑब्जेक्ट रेफरन्स बनवण्यापेक्षा मी लिस्ट टाइपचा रेफरन्स बनवतो, AL. आता ALच का बनवतो, इथं सगळीकडे AL.add झालंय आपल्याकडनं. दॅट्स वाय मी याला फक्त ALच बनवतोय आता, किंवा पुन्हा मला ते सगळीकडे व्हॅल्यूज चेंज नाही करायला पाहिजे. नाही तर नाव मी काहीही देऊ शकतो त्या रेफरन्स व्हेरिएबलचं. हा, आता उदाहरणार्थ मी इथं लिस्टचा रेफरन्स व्हेरिएबल बनवला आणि न्यू array लिस्ट करून ऑब्जेक्ट बनवला. ठीक आहे. आणि रिझल्ट पाहिला. ठीक आहे, काही डिफरन्स नाही. आणि array लिस्टच्या जागी मी आता लिंक्ड लिस्टचा ऑब्जेक्ट बनवला. लिंक्ड लिस्ट, लिंक्ड लिस्टचा ऑब्जेक्ट बनवला आणि सी द आउटपुट एक्झॅक्टली सेम. आता हे असं का करू शकलो मी, लिस्ट इज द रेफरन्स व्हेरिएबल ऑफ, सॉरी, AL इज द रेफरन्स व्हेरिएबल ऑफ टाइप लिस्ट. AL हा रेफरन्स व्हेरिएबल लिस्ट टाइपचा आहे आणि ऑब्जेक्ट मात्र मी बनवला लिंक्ड लिस्टचा. त्याच्यापूर्वी ऑब्जेक्ट बनवला होता array लिस्टचा, आणि तो array लिस्ट किंवा लिंक्ड लिस्टचा ऑब्जेक्ट मी असाइन करतोय AL या रेफरन्स व्हेरिएबलला, जो लिस्ट टाइपचा आहे. आणि जर तुम्ही इथे पाहाल तर लिस्ट array लिस्ट आणि लिंक्ड लिस्टचा पॅरेंट आहे. आणि मग आपण म्हणतो पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट. रेफरन्स पॅरेंट टाइपचा आणि ऑब्जेक्ट चाइल्ड टाइपचा पॉसिबल आहे, दॅट इज अलाउड. म्हणून इकडे काही एरर येत नाही. ठीक आहे, हे आठवतंय मित्रांनो, पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट. इथे मी पुन्हा ते रिमाइंड करून देतो, पॅरेंट रेफरन्स AL ऑफ टाइप लिस्ट होल्डिंग चाइल्डचा ऑब्जेक्ट होल्ड करतोय, होल्डिंग चाइल्ड ऑब्जेक्ट. पॅरेंट रेफरन्स AL ऑफ टाइप लिस्ट होल्डिंग चाइल्ड ऑब्जेक्ट. मग इथं जसा लिस्टचा एक चाइल्ड array लिस्ट आहे, दुसरा चाइल्ड लिंक्ड लिस्ट आहे, तसा तिसरा चाइल्ड वेक्टर पॅन आहे आणि वेक्टरचा चाइल्ड स्टॅक आहे.
मग यांच्यापैकी पण कुठला ऑब्जेक्ट बनवला आणि लिस्टच्या रेफरन्सला असाइन केला तर चालेल ना, राईट? सो दॅट आय विल ट्राय हिअर. इन्स्टेड ऑफ array list and linked list फक्त मी वेक्टरचा ऑब्जेक्ट बनवून बघतो आणि आय विल सी की काही चेंज होतोय का. लेट अस रन आणि नो चेंज. चालतंय, आउटपुट देतोय पण आहे आपल्याला. त्याच्या जागी स्टॅक करून बघू. ठीक आहे, स्टॅक करून बघू. ठीक आहे, स्टॅक घेतला आणि त्याला रन करून पाहिला, तरी पण काही एरर नाही, सगळं काही व्यवस्थित जसंच्या तसं आउट. इथे प्रश्न मात्र तुम्हाला हा पडू शकतो की आपण लिस्टचा बनवला, अरे लिस्टचा रेफरन्स बनवलाय, मग ऑब्जेक्ट मी अरे लिस्टचा बनवतोय, लिंक्ड लिस्टचा बनवतोय, वेक्टरचा बनवतोय, स्टॅकचा बनवतोय, कुठलाही ऑब्जेक्ट बनवला तरी पण आउटपुट मात्र एक्झॅक्टली सेमच येतोय. मग डिफरन्स काय आहे अरे लिस्ट आणि लिंक्ड लिस्ट मध्ये? का नुसतं ऑप्शन म्हणून ऑप्शन देऊन ठेवलेलं? तर देयर इज द डिफरन्स बिटवीन अरे लिस्ट अँड लिंक्ड लिस्ट, अँड दॅट डिफरन्स इज नॉट the difference of what we say, output difference will not be there, the visible difference will not be there, but the difference is in internal implementation of both the classes. Array list आणि linked list हे दोघं वेगळे वेगळे क्लासेस इंटरनली इम्प्लिमेंट करताना त्यांनी कुठल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलंय त्याच्यात डिफरन्स आहे. म्हणजे array list ने इम्प्लिमेंट करताना काय कन्सेप्ट वापरले आहेत, लिंक्ड लिस्टने इम्प्लिमेंट क्लास करताना काय कन्सेप्ट वापरलेत. म्हणजे these classes are by default available to us. कुठून? java.util पॅकेज मधनं. java.util पॅकेज मधनं हे पूर्ण कलेक्शन फ्रेमवर्क java.util पॅकेज मधूनच अवेलेबल आहे. तर हे क्लासेस बाय डिफॉल्ट अवेलेबल आहेत. आपण डायरेक्ट वापरतोय ते क्लासेस. ते आपल्याला बिल्ट इन सपोर्ट मध्ये JRE च्या सिस्टीम लायब्ररीज मध्ये हा कोड अवेलेबल करून दिलेला आहे. लिस्ट क्लास, इंटरफेस, स्टॅक क्लास हे सगळं अवेलेबल आहे. अरे लिस्ट, लिंक्ड लिस्ट, वेक्टर क्लास सगळे क्लासेस अवेलेबल आहेत. ते डायरेक्ट आपण वापरतोय. त्या सगळ्या क्लासेस मध्ये ऍड मेथड इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइडेड आहे. ऍक्च्युली ती ऍड मेथड तर कलेक्शन इंटरफेस पासूनच अवेलेबल आहे वरून. इथेच डिक्लेअर केली आहे कलेक्शन इंटरफेस मध्ये ऍड मेथड. आणि त्या डिक्लेअर्ड मेथडचं लॉजिक या सगळ्या क्लासेसला, जे कोणी चाइल्ड क्लासेस असतील, कलेक्शनचे सगळे चाइल्ड येतात. अरे लिस्ट, लिंक्ड लिस्ट, वेक्टर, स्टॅक, हॅश सेट, लिंक्ड हॅश सेट आणि हा ट्री सेट क्लास पण कलेक्शनच्या चाइल्ड क्लासेस मध्ये येतो. आणि इव्हन क्यूचे पण काही क्लासेस ते कलेक्शनच्या चाइल्ड क्लासेस मध्ये येतील. हे सगळे चाइल्ड क्लासेसनी ऍड मेथडचं इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे. त्याच्याकडे ते इम्प्लिमेंटेशन अवेलेबल आहे. ठीक आहे. मग या सगळ्यांचं जर ते इम्प्लिमेंटेशन अवेलेबल आहे ऍड मेथडचं, तर प्रत्येकाचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं लॉजिक लिहिण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. कोणीतरी विचारलं होतं बघा पूर्वी की सर इंटरफेस फक्त डिक्लेअर केलेला असतो, तर मग मेथड फक्त डिक्लेअरच केलेल्या असतात इंटरफेस मध्ये, तर मग इंटरफेस कशाला बनवायचा आणि काय त्याचा उपयोग आहे? तर त्याचा उपयोग असा आहे, एकदा डिक्लेअर केलेली ऍड मेथड सगळ्या क्लासेस मध्ये इम्प्लिमेंटेशन अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला फक्त ऍडच मेथड लक्षात ठेवायची. कुठल्याही कलेक्शन टाईपच्या ऑब्जेक्ट मध्ये, कलेक्शन टाईपचा ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट कलेक्शन इंटरफेसचा नाही ना बनत, इंटरफेसचा तर ऑब्जेक्ट नाही बनत. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेसेस कॅन नॉट बी इन्स्टन्शिएटेड. ऍब्स्ट्रॅक्ट क्लास आणि इंटरफेसचा ऑब्जेक्ट बनवताच येत नाही. मग कलेक्शन ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर कलेक्शन या इंटरफेस मधल्या चाइल्ड हिरार्की मधल्या कुठल्याही क्लासचा ऑब्जेक्ट, अरे लिस्टचा, वेक्टरचा, लिंक्ड लिस्टचा, स्टॅकचा, लिंक्ड हॅश सेटचा, हॅश सेटचा, ट्री सेटचा, इथे क्यू मध्ये प्रायोरिटी क्यूचा, ब्लॉकिंग क्यूचा, प्रायोरिटी ब्लॉकिंग क्यूचा कुठलाही क्लासचा ऑब्जेक्ट बनवला तर तो कलेक्शन टाईपचा ऑब्जेक्ट होतो. त्या प्रत्येक क्लासेस मध्ये ती ऍड मेथडचं इम्प्लिमेंटेशन अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला हे क्लिअर कट फक्त माहिती आहे, कुठल्याही कलेक्शन मध्ये मला काही व्हॅल्यू ऍड करायची असेल तर मला कोणती मेथड वापरायची आहे? ऍड मेथड. दॅट्स इट. यू डोंट नीड टू रिमेंबर different method names for different classes. You just need to remember one method name and that's it. But implementation is different in different classes. त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन जे प्रोव्हाइडेड आहे ते मधल्या त्या प्रत्येक क्लासेसने ज्याच्या त्याच्या वेने इम्प्लिमेंटेशन दिलंय. So our discussion will be now based on the difference between array list and linked list. So now we'll discuss the difference between array list and linked list. I'll open a new what I'll say, new page, new blank page, and wherein I will discuss the concept of array list first. Now I'll tell you the internal data structure used by array list and you will be shocked.
म्हणजे बऱ्याच लोकांना माहित असेल की ज्यांना कुठेतरी काहीतरी त्यांनी कुठे अंडरस्टँड केलं असेल तर किंवा जावाचा स्टडी केला असेल तर त्यांना माहिती असेल की array list चा इंटरनल इम्प्लिमेंटेशन कशावर बेसिस्ड आहे. तर array list is implemented on using array list is implemented using array data structure. Array list, see, array list, array list class is array list class uses internal data structure. What is that internal data structure? इंटरनल डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय प्रकारचा डेटा स्ट्रक्चर वापरून किंवा कशा पद्धतीने तो डेटा स्ट्रक्चर्ड वेने स्टोअर करते array list. आपण जो डेटा देतो ते कशा पद्धतीने स्टोअर करते. डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे काय? सी, एव्हरी प्रोग्राम और सॉफ्टवेअर इज फॉर प्रोसेसिंग सम डेटा. ठीक है. So we need to store that data in my RAM or primary memory while processing that data, and we need to do some manipulation, and after manipulation we need to store that updated values or updated manipulated values of that data. तर to do some that processing, that data is stored in my memory, primary memory. तर जेव्हा आपण त्या प्रायमरी मेमरी मध्ये डेटा स्टोअर करतो तर जितके जमतील तितके कमी मेमरी पर्यंत प्रोसेसरला ऍक्सेस केले पाहिजेत. दॅट विल इन्क्रीज युअर प्रोसेसिंग स्पीड. म्हणजे ते असं असतं, प्रोसेसर खूप फास्ट, ठीक आहे, आणि मेमरी इज कम्पॅरेटिव्हली स्लो, आणि सेकंडरी मेमरी तर इतकी स्लो तर प्रोसेसर म्हणतो मी तिच्याकडे जाणारच नाही, मी फक्त प्रायमरी सोबत इंटरॅक्ट होईल. आणि ते आपण मग मेमरी हिरार्की सेशन 1-2 ला कुठेतरी डिस्कस केलेलं असेल. मल्टीटास्किंग आणि मल्टी प्रोग्रामिंग टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीत आपण जिथे डिस्कस केलेलं आहे तिथे आपण म्हटलंय की माझा प्रोसेसर काय करतो, प्रोसेसर इंटरॅक्ट करतो. कोणासोबत इंटरॅक्ट करतो? माझ्या प्रायमरी मेमरी सोबत. आणि प्रायमरी मेमरी इंटरॅक्ट करते सेकंडरी मेमरी सोबत. म्हणजे डेटा जर प्रायमरी मेमरी मध्ये नसेल तर तो सेकंडरी वरून उचलून प्रायमरी मध्ये आणला जातो. दॅट इज अ डिफरंट स्ट्रक्चर. मग प्रोसेसर इंटरॅक्ट विथ प्रायमरी मेमरी, आणि प्रायमरी मेमरीला जितके कमी वेळा प्रोसेसरला मेमरीकडे जाऊन डेटा उचलायची गरज पडली तितका प्रोसेसिंग फास्ट होते. मग हा डेटा अशा वेने मला स्टोअर करायचा किंवा स्ट्रक्चर्ड अशा पद्धतीने स्ट्रक्चर्ड करायचा असतो, त्या डेटाचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने अरेंज करायचं असतं की जमेल तितक्या कमी वेळात माझं काम संपलं पाहिजे आणि ऑप्टिमल मेमरी लागली पाहिजे. ऑप्टिमल मेमरी आणि ऑप्टिमल प्रोसेसिंग स्पीड अचीव झाला पाहिजे. ऑप्टिमल म्हणजे कसा? एकदम फाईन ट्यून्ड, म्हणजे खूप कमी नाही आणि म्हणजे एकदम कमी नाही, जमेल तितका जास्त स्पीड अचीव करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ऑप्टिमल स्पीड अचीव करण्याचा प्रयत्न करणे. तर टू अचीव द ऑप्टिमल स्पीड in different cases, different ways of arranging data in memory helps us. तर या एक्झाम्पल मध्ये आता जास्त डेटा स्ट्रक्चर्सच्या बाबतीत बोलायला लागलो तर कन्फ्युजन होऊ शकेल, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत जास्त डिटेल मध्ये न जाता आता फक्त एवढं लक्षात घ्या की इंटरनल डेटा स्ट्रक्चर array लिस्टचा आहे. array, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल इंटरनल डेटा स्ट्रक्चर array लिस्टचा array म्हणजे ऍक्च्युली काय होतं सर? ते असं होतं, तुम्ही जेव्हा म्हणतात ना array list al is equal to new array list, तर ज्या वेळे बघा या पहिल्या स्टेटमेंट मध्ये तुम्ही काय करताय, फक्त एक al रेफरन्स व्हेरिएबल बनवतायत. कोणत्या टाईपचा? array list टाईपचा. बस दॅट्स इट, बाकी काहीच नाहीये त्या पहिल्या पार्टचं. असाइनमेंट ऑपरेटर मध्ये व्हॅल्यू असाइनमेंट होते, आणि कसली व्हॅल्यू असाइनमेंट होते? हे न्यू करून जे मी ऑब्जेक्ट बनवतोय array लिस्टचा त्याची. जेव्हा मी न्यू करून ऑब्जेक्ट बनवतोय म्हणजे मेमरी मध्ये मेमरी अलोकेट होते array लिस्टच्या ऑब्जेक्टला. यस, मेमरी अलोकेट होते, म्हणजे कुठेतरी मेमरी अलोकेट जेव्हा मेमरी मध्ये होते तिथे तो ऑब्जेक्ट असा बनतोय, राईट. आणि हा कलेक्शन ऑब्जेक्ट आहे, म्हणजे यू विल कलेक्ट द एलिमेंट्स इनटू द array लिस्ट ऑब्जेक्ट, मोर दॅन 1 एलिमेंट्स, जेवढे तुम्हाला पाहिजे असतील तेवढे. जर जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना array list al is equal to new array list, इंटरनली तो मध्ये मेमरी मध्ये arrays बनवतो. इंटरनली इट क्रिएट्स array ओनली. मेमरी मध्ये काय करतो? तो arrays बनवतो. आणि कसा array बनवतो? तर सी कसा बनवतो तुम्हाला दाखवतो एका मिनिटात.
हा असा ऍरे मेमरी मध्ये बनतो, जो आता आपण हे खाली काढली डायग्राम सारखं. आणि त्या ऍरे मध्ये हे इलेमेंट स्टोअर करायला, array is the collection of homogeneous data. Array is a fixed size collection of homogeneous data type elements in which heterogeneous नाही, फक्त fixed size collection of homogeneous data type elements. array चं कसं आहे, fixed size collection of homogeneous data type elements. array मध्ये fixed size homogeneous data type element स्टोअर केले जातात. मग आता किती साईजचा array बनवत असेल, कारण array बनवताना इनिशियली साईज डिसाइड करायला लागते. तर जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना न्यू array list, म्हणजे तुम्ही नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर वापरताय. लक्षात येतंय तुम्हाला? यू आर युझिंग दिस नो ऑर्ग कन्स्ट्रक्टर ऑफ array list. तुम्ही हे नो ऑर्ग कन्स्ट्रक्टर array list वापरता आहेत ऑब्जेक्ट बनवताना. त्या कन्स्ट्रक्टरला काहीच इनपुट नकोय, म्हणजे इट इज अ नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, किंवा आपण त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण म्हणतो, की जे कंपायलर ऍड करतो जर आपण ऍड केलेलं नसेल तर. पण array list मध्ये ऍक्च्युअली ऍड केलेलं आहे कोडर्सनीच ऑलरेडी, ज्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं. कोणी प्रोव्हाइड केलं? जावाचे जे क्रिएटर्स किंवा जे जावा सांभाळतात त्यांनी आपल्याला ते JRE प्रोव्हाइड करतात ना. तर त्याच्यामध्ये हे न्यू array list ऑलरेडी कन्स्ट्रक्टर जे आहे ते नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आपण वापरतो. जेव्हा या नो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टरने ऑब्जेक्ट बनतो ना, तेव्हा इंटरनली तो ऑब्जेक्टची साईज असते 10. किती साईज असते त्या arrayची? इंटरनली बनतो arrayच, त्याची साईज असते 10. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर 10 चीच साईज असते. आपण या एक्झाम्पल मध्ये array list वापरून पाहिलं होतं. आता मी सध्या पुन्हा array list वरच घेऊन येतो त्याला. आणि हे array list आपण वापरलं तर array list च्या वेळेला आपण एलिमेंट्स मात्र 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 एलिमेंट्स या एक्झाम्पल मध्ये आपण ऍड केलेत. आणि 12 एलिमेंट्स तो स्टोअर बी करतोय, आउटपुट दाखवतो बी आहे आपल्याला. तर 12 एलिमेंट्स कसं काय स्टोअर केले मग याने, तर ते समजून घ्यायचंय आपल्याला इथून पुढच्या पॉइंट्स मध्ये. what happens internally is, जेव्हा आपण म्हणतो ना त्याला न्यू array list, म्हणजे न्यू array list म्हटलं की इनिशियली तो 10च्या साईजचा array मेमरी मध्ये बनवतो. तिथे एक एक इलेमेंट टाकतो. पहिला इलेमेंट, दुसरा, तिसरा, चौथा असं करत तो टाकतो. मग नंतर असं होतं की ही 10ची साईज कुठेतरी भरते. 10ची साईज भरली की मग तो काय करतो, मेमरी मध्ये आणखी मोठा array बनवतो. ठीक आहे, मोठा array बनवतो मेमरी मध्ये थोडासा. आणि हे सगळे वरचे इलेमेंट्स ना हे कॉपी होतात, इकडं कॉपी केले जातात. ठीक आहे, हे सगळे इलेमेंट्स कॉपी केले जातात लास्ट पर्यंत. हे सगळे कॉपी केले तरी हा मोठा array, पुढे याच्याकडे जागा आहे. मग या पुढच्या जागेमध्ये नेक्स्ट इलेमेंट तुम्ही ऍड करतात. 10चं भरल्यानंतर when this 10 size array fills up, new extra elements are added here in new array. हे नवीन array क्रिएट करून त्याच्यात हे पहिले सगळे एलिमेंट्स कॉपी केले जातात. आणि this link is now broken and now AL points to this new array. म्हणजे या पहिल्या arrayचा जर कधी ऍड्रेस 200 असेल, तर इथे array list, म्हणजे हा array list चा हा जो रेफरन्स व्हेरिएबल आहे आपला, त्याच्याकडे जर कधी 200 व्हॅल्यू असेल, म्हणजे AL कडे ऍड्रेसची व्हॅल्यू किती आहे, 200. ठीक आहे, तर 200 होती पहिले. आता जेव्हा हा नवीन array बनला तर इथं तुमचा तो 200 खोडला जाणार. ठीक आहे, 200 खोडला जाणार आणि 200च्या जागी नवीन कुठला तरी तो 200 खोडला जाणार. ठीक आहे, वेट अ मिनिट. 200 खोडला जाणार आणि 200च्या जागी काय येणार, जे नवीन याचा ऍड्रेस, या नवीन arrayचा ऍड्रेस लेट्स से 600 आहे, तर इथं काय येणार व्हॅल्यू 600. कळतंय का? 200 खोडून 200च्या जागी काय येणार आहे आता 600. तर या 600 ला स्ट्राइक ऑफ नाही करत, त्याला काढतो स्ट्राइक ऑफ. तिथं नवीन किती साईजचा आहे, काय लोकेशन याच्याकडे येणार 600, कारण याच्याकडे ऍड्रेस किती आहे 600चा. म्हणजे आता लक्षात घ्या, ही लिंकच तुटली. ठीक आहे, ही लिंकच आता इथून तुटली. मीनिंग या AL चा आणि या arrayचा आता काही एक संबंध नाही. आणि हे सगळे एलिमेंट्स पण कॉपी करून झालेले आहेत आता.
तर त्याचाही काही संबंध आता उरलेला नाही. मग या ऍरेचा उपयोगच काही नाही मेमरीमध्ये. हे जो पहिला ऍरे बनलेला होता, ज्याच्याकडनं आता सगळे इलेमेंट्स कॉपी करून आपल्याकडे घेऊन घेतलेत आपण नवीन ऍरे मध्ये, त्याला कोणी रेफरन्सच मेमरीमध्ये उरला नाही. इट हॅज नो रेफरन्स इन माय मेमरी. इफ इट हॅज नो रेफरन्स then it is of no use, and जर if it is of no use then it will be of value garbage. काय व्हॅल्यू याची आता या मेमरी मध्ये? गार्बेज. so it is eligible for garbage collection. eligible for garbage collection. ठीक है. and who will do that garbage collection stuff? whose responsibility is that to collect the garbage from memory? तर it is responsibility of whom? कोणाची responsibility आहे garbage collection ची? तर garbage collector. garbage collector will collect this garbage from my memory. अंडरस्टँड होतंय तुम्हाला इथपर्यंत? हो. येस. ओके. नेक्स्ट आता कोणाचा पुढचा प्रश्न? सर हा हा ऍरे भरला, मग हा नंतर याच्यामध्ये पण कुठेतरी हा पण भरणार ना? मग भरणार ना डेफिनेटली. मग तो भरला तर काय? पुन्हा सेम स्टोरी. काय होणार? क्रिएट इट विल इंटरनली क्रिएट अ बिगर ऍरे अगेन. इट विल इंटरनली क्रिएट अ बिगर ऍरे. इट विल क्रिएट अ बिगर ऍरे, आणखी बिगर ऍरे. and what it will do? same story. it will copy all the elements from this वरचा या पहिला ऍरे, and त्याच्यातनं हे सगळे कॉपी झाल्याच्या नंतर कंट्रोल Y, त्याच्यातनं कॉपी झाल्याच्या नंतर this reference will be updated. ठीक आहे. that reference will be updated means it's of no use now. now that will be eligible for garbage collection. and reference will be updated meaning इथं 600 नसणार. आता याचा जो ऍड्रेस असेल, फॉर एक्झाम्पल हा कुठेतरी 2400 लोकेशनला लोकेटेड आहे, तर याच्याकडे 2400 ऍड्रेस असेल. आता 200 होता पहिले, तो गेला, मग 600 गेला, आता 2400 असेल. म्हणजे इनफॅक्ट ते 200 ची व्हॅल्यू स्ट्राईक ऑफ करून तिथे रेकॉर्ड केलेली असते का? नाही रे बापू, 4 बाईटची जेवढा ऍड्रेसला लागते तेवढी 4 बाईट 8 बाईट एवढी काहीतरी त्या एल ची जागा असेल, त्याच्यामध्ये पहिली जी व्हॅल्यू होती तिच्या जागी नवीन व्हॅल्यू येऊन गेली. पहिली व्हॅल्यू राहिली नाही, आता नवीन व्हॅल्यू येऊन गेली. आणि नवीन व्हॅल्यू लेट्स से आता काहीतरी 2400 आहे. ठीक आहे. त्या नवीन व्हॅल्यूला बोल्ड करून देतो म्हणजे तुम्हाला ती जास्त इम्पॉर्टंट दिसेल ते बाकीपेक्षा. 2400 नवीन येऊन गेली तिथं, बाकीचं सगळं काही त्याच्यातलं गेलं. नवीन ऍड्रेस समजा 2400 आहे. मग हे सगळे इलेमेंट्स कॉपी करून इथपर्यंत कुठेतरी हा ऍरे भरून जाईल या लेवल पर्यंत. फॉर एक्झाम्पल इथपर्यंत. मग इथपर्यंत तो ऍरे भरला तर उरलेला जो पार्ट असेल त्याच्यात आपण नवीन इलेमेंट्स जे टाकतोय ते ऍड होतील. पुन्हा हा पण भरू शकतो. हो भरू शकतो. पुन्हा सेम स्टोरी होईल. असं कुठपर्यंत होतील? जिथपर्यंत तुम्ही इलेमेंट्स टाकत राहाल चालेल. ते तुम्ही जेवढे इलेमेंट्स टाकत राहाल तेवढं तसंच होत राहील मधल्या मध्ये. आपल्याला फक्त ती टेन्शन घ्यायची गरज नाही. ते इंटरनली तो कोड ऑलरेडी प्रोव्हाइडेड आहे, ते करेल ते हँडल काय करायचं. इट्स नॉट आवर रिस्पॉन्सिबिलिटी. तर इथे कोणीतरी म्हणू शकतं सर हे 10च्या नंतर हा नवीन जो बनतो याच्या साईज किती असते? मग याच्या नंतर हा पुढचा याची साईज किती असते? मग तर ती साईज साठी त्यांचा एक फॉर्म्युला आहे. बरं तुम्हाला काय वाटतं ही साईज किती असेल बरं? 10च्या नंतर पुढे किती साईजचा बनेल? त्याच्यानंतर पुढे किती साईजचा बनेल? अंदाजे जयदीप, प्रियंका कोणीतरी सांगा किती साईजचा ऍरे बनेल बरं नेक्स्ट? पहिला 10चा होता, तो भरल्यानंतर नवीन जो बनवला जाईल तो कितीचा बनवला जाईल बरं? अंदाजे सांगा. तुम्हाला काय वाटतं ते सांगा. करेक्ट आन्सर पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. बोलो रे. डबल होतो का? नाही होतो का प्रश्न नाही. तुम्हाला काय वाटतं? डबल होत असेल असं वाटतं ना? मला वाटतं असं. दॅट्स द थिंग. तुम्हाला वाटतं डबल होत असेल. ओके, तुम्हाला जे वाटतं ते. अजून कोणाला काय वाटतं? एक जण कोणीतरी सांगा. सर 10 पेक्षा 10 एक कोणीतरी बोला. 10 पेक्षा बोलत होता तो, बोल परत. 10 पेक्षा ते पुढे साईज वाढत जाणार, म्हणजे 11-12 प्लस होत जाणार जसे आपण साईज. प्रश्न हा आहे संतोष
हा 10च्या नंतर नवीन जो ॲरेची साईज बनवल फक्त 11चा बनवणार का? आता वाढवून नवीन ॲरे बनवतोय, पहिल्या ॲरे मधले सगळे इलिमेंट्स कॉपी करतोय, मग तो पहिला ॲरे इलिजिबल फॉर गार्बेज कलेक्शन होतोय. म्हणजे हे किती प्रोसेसिंगचं काम आहे प्रोसेसरकडे. एवढं जर प्रोसेसिंगचं काम प्रोसेसरला देतोय आपण, तर फक्त एका इलिमेंटसाठी तर नाही ना वाढवत बसणार. काहीतरी बरोबर. मोठ्या साईजचा ॲरे बनवला जाईल ना. तर तो अंदाजे किती, तू बरं ठीक आहे तुझा अंदाज 1-1ने वाढत असेल तर 1-1ने वाढणं खूप कॉम्प्लिकेटेड काम होईल. ते 1ने वाढलं आणि एकच इलिमेंट टाकला इथं, तर पुढचा आणखी दुसरा इलिमेंट समोरच्याने टाकला तर पुन्हा नवीन बनवावं लागेल. मग पुन्हा प्रत्येक वेळेला हे टास्क किती अवघड आहे. म्हणजे यू आर क्रिएटिंग अ न्यू ॲरे, यू आर कॉपिंग ऑल द इलिमेंट्स फ्रॉम द प्रिव्हियस अरे and you are adding those elements into the new array. एव्हरी टाइम यू आर व्हिजिटिंग मेमरी. प्रोसेसरला प्रत्येक वेळेला या पहिल्या ॲरे म्हणजे मेमरी लोकेशनचे हा पहिला ॲरे म्हणजे सगळं, त्या प्रत्येक मेमरी मधनं एक एक म्हणजे पहिल्या ॲरेच्या प्रत्येक एक एक इलिमेंटला मेमरीतनं उचलून या दुसऱ्या मेमरीला त्याला ऍड्रेसला सेट करणं म्हणजे प्रोसेसरला किती मेमरी ऑपरेशन्स करायला लागतील. तर इट्स टेडियस टास्क. तर असं जर केलं तर ते डेटा स्ट्रक्चरचा फंडाच बिघडला ना. थोड्या वेळापूर्वी आपलं इनिशियल डिस्कशन जे चाललेलं होतं सेशनचं आता, की बाबा डेटा स्ट्रक्चर्स कशासाठी असतात, की जमेल तितके मेमरी व्हिजिट्स माझ्या प्रोसेसरला कमी करायला पाहिजेत. मग जर हे असं एकदा केलं आणि एकच इलिमेंट ऍड झाला म्हणे, ठीक आहे, आणि पुन्हा आता दुसऱ्या इलिमेंटला करा सेम स्टोरी रिपीट, काय पॉइंट राहील त्याच्यात. आणि मी मांडताना पण इथे असं मांडलं बघ, की मी एकाच साईजचा वाढवला नाही ना तो ॲरे, जरा मोठा वाढवला ना, तर दॅट पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनचाही सेन्स घ्यायचा असतो अंडरस्टँडिंग करत असताना. ठीक आहे, दॅट इज व्हेरी रॉ थॉट. इट्स ओके, रॉ थॉट असूही शकतो की बाबा एक एक वाढतोय, बट दॅट्स नॉट द स्टोरी. समजून घे त्याच्या बिहाइंड एवढी सगळी खिचडी होते. काय खिचडी होते, पूर्ण ॲरे हा नवीन बनतोय, इथं नवीन ॲरे बनतोय मेमरीमध्ये, पहिल्या ॲरे मधनं सगळे इलिमेंट्स इकडे कॉपी होत आहेत. अँड आय एम सेइंग की प्रोसेसर इज टू फास्ट, मेमरी इज कम्पॅरेटिव्हली टू स्लो कम्पेअर्ड टू प्रोसेसर. आणि प्रत्येक वेळेला त्या प्रोसेसरला मेमरी व्हिजिट्स करायचे आहेत, म्हणजे तुमचं प्रोसेसिंगचा स्पीड कमी होऊन जाईल. कळतंय का? जितके जास्त मेमरी व्हिजिट्स तितके तुमचे प्रोसेसिंगचे स्पीड कमी होतो. मग माझ्या प्रोसेसरला जास्त वेळा मेमरीला व्हिजिट नाही करायला लागलं पाहिजे, म्हणून एकदा माझा ॲरे बनवला, सगळे इलिमेंट्स कॉपी झाले, हे एकदा करतोच आहे, तर एकाच इलिमेंट साठी करणं म्हणजे पुढचा आणखी जर इलिमेंट समोरच्याने टाकला तर झालं की मग परत आणखी ती स्टोरी रिपीट, मग परत तितकं काम त्याला करायला लागेल प्रोसेसरला. कळतंय का? हो सर. हा असा प्रकार झाला की मग ते अकबर आणि बिरबलची स्टोरी आहे बघ एक. त्या स्टोरीमध्ये अकबर एक काहीतरी घटना घडलेली असते आणि शिपायांना सांगतो जा काय घडलंय. मग शिपाई तिथून येतो, सर तिथं 2 लोक भांडणं करत होते. मग म्हणे भांडण कशावरून होतं, म्हणे त्याने विचारलं, मग जाऊन ये परत. मग तो परत जातो आणि येतो, सर त्या दोघांचं भांडण काहीतरी त्यांच्यात एका काहीतरी एक वस्तू कॉमन घेतली होती त्यात भांडणं झाली. बरं मग काय स्टोरी, काय चूक कोणाची आहे, नाही ते नाही विचारलं, मग जा परत. मग तो परत जातो. तर ते तसे टास्क तसं प्रत्येक वेळेला त्या प्रोसेसरला करावं लागेल. मग मात्र अकबर त्या बिरबलला सांगतो की जाऊन बघ तर काय आहे. तो पूर्ण सगळं समजून येतो आणि सगळी स्टोरी सांगतो आणि म्हणतो की ते हँडल कसं करता येईल, आता त्यांच्यातनं तो वाद कसा मिटवता येईल, किंवा मला चूक कोणाची वाटते त्याचं आपण सोल्युशन बघूया अशा पद्धतीने. ठीक आहे, मग हे असं जर टुपुक केलं तर प्रोसेसरचं काम किती वाढतं तिथे. अंडरस्टँड होतंय का संतोष? हो हो सर. तर दॅट्स नॉट द राईट डिसिजन. आणि ते तसं म्हणजे हे तर आपल्याला पण तसं वाटलं नाही पाहिजे. म्हणजे आपणही मग त्या अकबर सारखाना विचार करता, काय बिरबल सारखाना विचार करता, तो त्या शिपायासारखं झालं आपलं, की एक एक फक्त पॉइंट आपण विचार करतोय की एक एक ऍड होत असेल. तर दॅट इज नॉट द राईट स्टोरी अँड दॅट्स नॉट द राईट डिसिजन. ठीक आहे. तर आता कोणीतरी म्हटलं की बा डबल होत असेल साईज, असं दुसरं कोणीतरी आणखी बोलत होतं. बोल पटकन सांग मला काय म्हणणं आहे तुझं बेटा. कोणीतरी मुलगी बोलत होती, ते दोघांच्या बोलण्यात गडबड होती, म्हणून तू सांग बेटा आता मुलगी तू कोण बोलत होती पटकन, म्हणजे मला पुढे सरकता येईल. सर सर आधी त्याच ॲरेची साईज नवीन ॲरेला डिक्लेअर होईल असं वाटतं. म्हणजे आधीच्या ॲरेची 10 होती तर नवीन पण 10च साईजचा बनेल असं. हा, आणि मग नवीन त्याच्यात डबलचं म्हणजे हं? तो जेवढे त्याची स्पेस बनली आहे त्याच्याहून डबलची स्पेस बनेल म्हणजे असं. म्हणजे कितीची, पहिल्या ॲरे मध्ये 10 होते, ते 10 तर सगळे कॉपी करण्यातच जागा चालली जाईल ना.
सर मी बघितलं ऍक्च्युली 15 होईल सर त्याची अरे साईज. नाही, मला ते नाही पाहिजे. ते 15 कसं होईल ते मला बोलायचंय. त्याच्यासाठी मला तुमचं उत्तर, आय डोंट नीड युअर आन्सर्स, आय नीड युअर ओपिनियन. मला आन्सर नको पाहिजे ते, मला ओपिनियन पाहिजेत फक्त. म्हणजे बघा काय होतं माहिती का, एका शिक्षकाकडे एक विद्यार्थी गेला आणि तो म्हणतो मला ना पायथॉन येतं सर, मला जावा स्क्रिप्ट येतं सर, मला जावा पण येतं सर, मला डेटा स्ट्रक्चर्स बऱ्यापैकी येतं सर, मी सगळं केलंय सर बऱ्यापैकी. मग त्या विद्यार्थ्याला किंवा त्या आलेल्या पोराला त्या टीचरने एक पाण्याचा ग्लास भरला आणि एक पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याच्यात पाणी ग्लासमध्ये खाली ग्लासमध्ये पाणी ओतत गेला. ठीक आहे. आणि तो ग्लास पूर्ण भरला तरी हा माणूस आणखी वरून ओततच होता. मग तो विद्यार्थी म्हटला की सर अहो ते ओतू जाईल ना म्हणे, ते पाणी वरून बाहेर पडेल ना आता तुम्ही वरून जर आणखी ओतायला. तर ते म्हणले तसाच प्रॉब्लेम तुझ्यासोबत होऊ शकतो. असं तुला सगळंच येत आहे, मी काय शिकवू तुला आता वरून. तर मला तुमचे आन्सर्स नको. आय एम नॉट आस्किंग युअर आन्सर्स. तुम्ही प्रॉम्प्टली जाऊन बघितलं, इट्स ओके, कीप इट टू यू. आय आस्क युअर ओपिनियन, दॅट्स इट. तर आता कोण प्रतीक्षा बोलत होती का? प्रतीक्षा कोण बोलत होता आता, जो आन्सर मला सांगत होतो की दीपाली बोलत हा होती. दीपाली बोल बेटा. तर तुला वाटलं की 10 साईजचा ऍरे पहिला होता, तर 10 एलिमेंट्स इथे कॉपी झाले, म्हणजे ते पहिले एलिमेंट्स स्टोअर करायला 10 साईज लागेल. त्याच्यापेक्षा वर पुढची किती असेल आणखी ते म्हणतोय. सर डबल असेल असं वाटतं मला. मग ही वरची 10 आणि अजून 10, म्हणजे समजा पहिल्या ऍरेची साईज 10 होती, तर नवीन जो बनेल तो 20 चा बनेल असं तुला वाटतं. राईट ना? राईट ना? ओके. हो सर, हो. इन जनरल काय होतं की आपल्याला किंवा कोणालाही इनिशियली असंच वाटतं की पहिले जेवढी आहे त्याच्या डबल बनवण्यात येईल असं. आणि तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला आम्हाला जसं वाटतं ना, तसंच ज्यांनी जावा बनवलं ना त्यांनाही तसंच वाटलं की आपण डबल साईज करावी असं. आणि मग त्यांनी डबल साईजच केली होती, पण ऍरे लिस्टच्या वेळेला नाही. कोणत्या क्लासच्या वेळेला? जे पहिल्या व्हर्जन मध्ये आलेला क्लास आहे. कोणता? वेक्टर क्लास. वेक्टर क्लासचाही इंटरनल डेटा स्ट्रक्चर ऍरेच आहे. सेमच स्टोरी तिकडे पण होते. फक्त त्यांनी तिथे असं केलं होतं की इनिशियल ऍरेची साईज 10 आहे, तर नवीन बनवलेल्या ऍरेची साईज डायरेक्ट 20 होते वेक्टर क्लासमध्ये. ठीक आहे. पण त्यांना ओव्हर द पिरियड थोडा अनुभव आला आणि मग त्यांना लक्षात आलं की ती डबल साईजची काही गरज नसते. जर त्याने समोरच्याने काहीतरी एक साईजचा ऍरेचा म्हणजे आपण 10चा बनवलाय, तर बाबा अजून एक्स्ट्रा ऍड करेल तर काहीतरी थोडेफार ऍड करेल समजा. मग बनवताना डबल साईज न बनवता दीड पट प्लस 1. आता आय थिंक शिप्रा तुम्ही ते बघितलं वाटतं, कोणी प्रॉम्प्टली बघून मला सांगितलं ना 15 साईज, तर ती 15 नसते ऍक्च्युली. चेक इट. असं असतं, करंट कपॅसिटी इंटू बघा काय असतं, न्यू कपॅसिटी इज इक्वल टू न्यू कपॅसिटी. काय फॉर्म्युला आहे तो बघूया इथं. न्यू कपॅसिटी म्हणजे नवीन ऍरेची कपॅसिटी किती असेल, इज इक्वल टू करंट कपॅसिटी इंटू 3/2 3/2 प्लस 1. हा तो फॉर्म्युला आहे. आता जर कोण म्हणजे तुम्ही ज्याने कोणी जाऊन चेक केलं असेल क्विकली आणि त्याला वाटलं की सर ती 15 साईज बनते, तर ती 15 नसते ऍक्च्युली, ती 16 होते. आणि मग जर 15 बनते तर मग त्याच्या पुढच्याच किती साईज बनेल. मग ते परत गुगल करण्याच्या पूर्वी हा फॉर्म्युलाच समजून घ्या, तुम्हाला गुगलही करायची गरज नाही पडणार. हा, हे असंच होतं का हे चेक करण्यासाठी गुगल करू शकतात तुम्ही. तर बघा, न्यू कपॅसिटी इज इक्वल टू करंट कपॅसिटी इंटू 3/2 प्लस 1. म्हणजे न्यू कपॅसिटी ऍरेची किती असेल, तर करंट कपॅसिटी जेवढी होती त्याला 3/2 करायचं, म्हणजे त्याच्या दीडपट, करंट कपॅसिटीच्या दीडपट प्लस 1. मग समजा या इनिशियल ऍरेची साईज जर 10 होती, याची साईज जर 10 आहे, तर नवीन बनणाऱ्या ऍरेची साईज किती बनेल, तर इथे कॅल्क्युलेट करूया आपण. 10 इंटू 3/2. कोणी म्हणेल इथं स्टार का बरं करतोय सर? प्रोग्रामिंग मध्ये मल्टिप्लिकेशन स्टारने केलं जातं. 10 इंटू 3/2 ची बेरीज केली की किती होते ते
15. 15 प्लस 1 दॅट इज 16 साईजची नवीन कॅपॅसिटी बनते. कळतंय का? तर त्याचं फायनल आन्सर जे आहे ते आहे करंट कॅपॅसिटी इंटू 3/2 प्लस 1 म्हणजे फायनली किती साईजचा अरे बनतो? 16. झालं का क्लिअर? शिप्रा आता झालं का तुम्हाला क्लिअर? येस सर, येस सर. हा, मग याची किती असेल आता पुढच्याची? तर ऑब्विसली पहिल्याची आता म्हणजे याच्या पूर्वी तो 16चा होता ना, तर 16 इंटू 3/2 इंटू 3 डिवाइड बाय 2 प्लस प्लस 1. 1 किती झालं? 28, 25. हा, 24 आणि 1 25. 25. 25. बरोबर बरोबर. डू दॅट कॅल्क्युलेशन. तर असा 25च्या साईजचा हा अरे बनतो. ठीक आहे. मग याच्या पुढचा किती बनेल? 25 इंटू 3/2 प्लस 1 म्हणजे सर 25 इंटू 3/2 म्हणजे 75/2 37 होतं. मग त्याचा इंटिग्रल पार्ट फक्त पकडला जाईल, तो अर्धा सोडून द्यायचा. मग 37 प्लस 1 38च्या साईजचा तो अरे बनतो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर एवढं सगळं लक्षात ठेवायचं नाही, गरजेचं नाही रे. तुम्ही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हे घडतं काय ही कन्सेप्ट लक्षात घ्या. मध्ये काय होतं ही कन्सेप्ट फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. तर दॅट इज द कन्सेप्ट ऑफ या. बघा काय होतं इथे बऱ्याचदा तुम्ही जर नेटवर आता कोणी जाऊन प्रॉम्प्टली चेक केलं की अरे लिस्ट इंटरनल डेटा स्ट्रक्चर इज ग्रोएबल अँड रिसाइजेबल अरे म्हणे, तर माय बाप जे कोणी कम्प्युटर इंजिनियर्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इंजिनियर्स किंवा कम्प्युटर सायन्सचं कुठलंही शिक्षण बीएससी बीसीए बीसीएस वगैरे केलेलं जे कोणी बीएससी कम्प्युटर वगैरे असतील ते त्या सगळ्यांना हे माहिती आहे की डेटा स्ट्रक्चर्स मध्ये ग्रोएबल अँड रिसाइजेबल एरे नावाचा डेटा स्ट्रक्चरच कुठे अवेलेबल नाही. तसा काही डेटा स्ट्रक्चरच नसतो. अरे ची साईज फिक्सच असते. ग्रोएबल नंतर त्याची साईज वाढेल असा अरे कधीच नसतो. इथे त्या अरेची साईज वाढत नाही. नवीन अरे बनवला जातो. पहिल्या अरेतनं इलेमेंट कॉपी केले जातात आणि हा रेफरन्स आता नवीन अरेला पॉइंट करतो. पुन्हा अरे भरला, नवीन अरे बनवला जातो आणि पहिल्या अरेचे सगळे इलेमेंट इकडे कॉपी केले जातात आणि हा रेफरन्स इकडे पॉइंट करतो. हा अरे आता इलिजिबल फॉर गार्बेज कलेक्शन आहे. सो ऑल दीज स्टेप्स हॅपन्स अँड दिस इज द जुगाड ऑफ जावा पीपल. जावा बनवणाऱ्या लोकांनी हा जुगाड इंटरनली हँडल केलाय आणि त्याला ग्रोएबल स्ट्रक्चर दिलंय अरेला. म्हणजे तो अरे तिथल्या तिथे नाही वाढत, त्या अरेचा नवीनच एक अरे बनवला जातो डायरेक्ट. पहिल्या अरे मधनं सगळे इलेमेंट्स इकडे कॉपी केले जातात आणि पुढची जी जागा आहे तिथे तुम्ही आता नवीन इलेमेंट्स टाकू शकतात. ठीक आहे. क्लिअर झाली तुमची अरेची कन्सेप्ट. बेसिकली अरे लिस्टचा इंटरनल डेटा स्ट्रक्चरची कन्सेप्ट क्लिअर आहे आता इथपर्यंत? होपफुली क्लिअर झालं असेल. ठीक आहे. नसेल तर शेवटी प्रश्न विचारा मग. ओके. आता हे झाल्यानंतर तर अजून पुढे प्रश्न पडतो की सर अरेचा अजून एक प्रॉब्लेम आहे की बा होमोजिनियस डेटा टाइप इलेमेंट्स ओनली, पण आपण अरे लिस्ट मध्ये मात्र हेट्रोजिनियस इलेमेंट्स पण टाकतोय आणि मध्ये बनवला जातोय अरे ओनली. तर मध्ये जो अरे बनतोय तर तो अरे तर हेट्रोजिनियस इलेमेंट ऍक्सेप्टच करत नाही ना. दॅट्स द फीचर ऑफ अरे. अरेचं मेन फीचर काय आहे की हेट्रोजिनियस इलेमेंट्स आर नॉट ऍक्सेप्टेड. मग जेव्हा आपण इलेमेंट्स असे हेट्रोजिनियस टाकतोय तर ते तो कसे ऍक्सेप्ट करतो, तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला आता पुन्हा हे डिस्कशन घ्यावं लागेल. आय सेव्ह दिस फर्स्ट. सेव्ह ॲज अरे लिस्ट इंटरनल डेटा स्ट्रक्चर्स ग्रोवेबल नेचर. ग्रोवेबल नेचर फक्त एक्सप्लेन केला की ग्रोवेबल कसं, तर ते या जुगाडने ग्रोवेबल केलेलं आहे त्याला. ठीक आहे. एक नवीन फाईल ओपन करतो and again I will explain the thing of or the concept of heterogeneous elements कसे ऍड होतात. ज्या वेळेला तुम्ही असं डिक्लेअर करतात कसं अरे लिस्ट एल किंवा लिस्ट एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट. न्यू अरे लिस्ट म्हटलं की इथं न्यू अरे लिस्ट म्हटलं आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जर वापरलं तर तो कितीच्या साईजचा अरे बनवतो? 10च्या. काही लोकांना आणखी प्रश्न असेल सर तो डिफॉल्ट 10च्या साईजचा अरे बनवतोय पण जर कधी का हो आपल्याला जर 1,00,000 इलेमेंट ऍड करायचे आहेत किंवा आपल्याला जर कधी 10,000 इलेमेंट ऍड करायचे आहेत असं जर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तर त्या
इंटरनली 10चे 16, मग 25, मग 38, असं कितीदा ते रिपिटेटिव्ह काम करायला लावायचं प्रोसेसरला, किती थकवायचा प्रोसेसरला बाबा. तर त्याच्यासाठी अजून एक कन्स्ट्रक्टर ऍरेलिस्टने अवेलेबल केलंय. तुम्हाला जर कधी इनिशियल कपॅसिटी माहिती असेल फिक्स्ड, तुम्हाला माहिती आहे की मला एवढे इलेमेंट लागणारच आहेत, ठीक आहे, तर त्या वेळेला तुम्ही ना काय करू शकतात बघा, इथं तुम्ही असं करू शकतात. कसं करू शकतात, तुम्ही न्यू करून आहे ना, न्यू करून म्हणजे ऑब्जेक्ट बनवताना न्यू म्हणजे मेमरी अलोकेशन आहे, ठीक आहे. न्यू मेमरी अलोकेशन साठी आणि त्या न्यू केल्यानंतर इथे तुम्ही अरे लिस्टच्या कन्स्ट्रक्टर मध्ये साईज देऊ शकतात 10,000चा बनव म्हणे. याचा अर्थ तिकडे कन्स्ट्रक्टर अवेलेबल आहे अरे लिस्ट क्लास मध्ये 2 प्रकारचं किंवा आणखी काही प्रकारचं. तर बघा या कोड मध्ये जर तुम्ही गेलात तर इथे हे एक कन्स्ट्रक्टर आहे. कंट्रोल क्लिक करून जर गेलेत तर तुम्हाला इथे दिसेल की हे असं कन्स्ट्रक्टर त्याने वापरलेलं आहे अरे लिस्ट डॉट क्लास मध्ये. मधला कोड काय आहे तो आता इथे जास्त डोक्याला ताण घेऊ नका, त्यांनी तो बरोबर हँडल केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं कन्स्ट्रक्टर बघूया आपण. इथेच याच कन्स्ट्रक्टरला मी समजा 100 देतोय तर तो दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला जातो आणि लेट्स गो टू दॅट दुसरा कन्स्ट्रक्टर. कंट्रोल क्लिक करून इट्स अनदर कन्स्ट्रक्टर. काय म्हणतोय बघ, इंट इनिशियल कपॅसिटी. इंट व्हॅल्यू दे म्हणे, मी त्याला इनिशियल कपॅसिटी म्हणणार. इनिशियल कपॅसिटी म्हणजे काय, जेवढी तू इंट व्हॅल्यू मला इनपुट देणार तेवढ्या इंट व्हॅल्यूचा मी अरे बनवणार इंटरनली. कळतंय का? आपण 100 दिला तर तो इंटरनली अरे बनवतानाच 100च्या साईजचा बनवणार. मग इनिशियल कपॅसिटी असं तो कन्सिडर करतो या व्हॅल्यूला. इनिशियल कपॅसिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर बाबा मला अंदाज आहे की इनिशियली मला वाटतं की एक 100चा तरी अरे बनवावा, कारण मला वाटतं मिनिमम 100 किंवा 100च्या थोडंफार मागे पुढे 99, 102, 103 असे तरी इलेमेंट्स माझ्याकडे येतीलच येतील. मग मी 100चा अरे बनवून टाकला. किंवा इथे 1000 म्हणजे मला वाटतंय की 1000 नाही तर 9900, 9700, 800 इलेमेंट्स तर असतीलच माझ्याकडे, म्हणून मी 1000चा अरे बनवणार, 10,000चा अरे बनवणार. हा समजा 10,000चा अरे बनवलाय तर मी 9700, 800, 900 इलेमेंट्स तर माझ्याकडे असतीलच या अंदाजाने मी 10,000चा अरे बनवला. मग वेळेवर असं झालं की 10,000पेक्षा 1-2 इलेमेंट जास्त आले तर इट्स ओके ना, इट विल क्रिएट अ बिगर अरे, कॉपी ऑल दीज इलेमेंट्स अँड इट विल नॉट से यू की नाही आता ऍड नाही करू शकत असं. इट विल बी ओके. जसं आपण थोड्या वेळापूर्वी जे 10च्या साईज साठी ते ग्रोवेबल नेचर पाहिलं तसंच आहे मोठ्या साईजला पण ते तसंच होणार. येतंय का लक्षात, क्लिअर होतंय तुम्हाला? तर दॅट इज अनदर कन्स्ट्रक्टर अवेलेबल फॉर अरे लिस्ट क्लास विच विल बी creating array of let's say whatever input size we will give it. ठीक आहे, आता हे तुमचं क्लिअर झालं असेल असं कन्सिडर करतो सध्या. आणि सध्यामध्ये आता आपलं पुढचं डिस्कशन घेतो. व्हॉट इज माय नेक्स्ट पॉइंट ऑफ डिस्कशन इज अरे लिस्ट एल इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट केल्यानंतर इंटरनली बनवणारा जो अरे आहे तो अरे इंट टाइपचा बनतो का. इंट अरे एल इज इक्वल टू न्यू इंट अरे ऑफ साईज 10 असं डिक्लेअर करावं लागेल ना अरेची साईज. आता तुम्ही म्हणाल इतकं बारकुस काय लिहू राहिला मास्तर, थांबा साईज वाढवतो. ठीक आहे, तर नाव सी इंट अरे एल इज इक्वल टू न्यू इंट ऑफ 10 असं काही बनणार का. अरे इंटचं बनवलं तर इंटचेच एलिमेंट घेणार तो. मग म्हटलं सर इंटचं नाही, मग चला आपण स्ट्रिंग बनवू का. अरे स्ट्रिंग पण बनवलं तरी स्ट्रिंगचेच इलेमेंट घेणार, स्ट्रिंग सोडून दुसरे इलेमेंट घेणारच नाही. ठीक आहे, मग हेट्रोजिनियस इलेमेंट्स कसे घेतो, तर सी हा अरे बनवला जातो ऑब्जेक्ट टाइपचा. कुठल्या टाइपचा, ऑब्जेक्ट टाइपचा. ऑब्जेक्ट अरे एल इज इक्वल टू न्यू ऑब्जेक्ट ऑफ साईज 10 असं बनवलं जातं, कारण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरलंय. साईज किती असेल अरेची, 10. अच्छा, ऑब्जेक्ट अरे बनवतो म्हणून मग तो आता कुठलाही ऑब्जेक्ट घेतो ना, असं काही लोकांना क्लिअर झालं असेल आणि काही लोकांना तरी पण ते अजून क्लिअर झालेलं नाही. तर ते क्लिअर करतो. डरना नहीं माय बाप, आई एम देयर. हम आपको क्लियर कर देंगे कि क्यों ये ऐसा, इसका इंटरनल क्या होता है. तो हमको पता है कि भाई कोई भी क्लास का जावा में बाप होता ही है. जिसका कोई बाप नहीं उसका बाप कौन है, जिसका कोई ऑब्जेक्ट बाप नहीं क्लास. उसका बाप कौन है, ऑब्जेक्ट क्लास. ज्याचा कोणीच बाप नाही त्याचा बाप
ऑब्जेक्ट क्लास, आणि कोणाचा बाप असेल तर मग त्या बापाचा बाप ऑब्जेक्ट क्लास. ठीक आहे. म्हणजे पूर्ण जावाचा कुठलाही क्लास बनवला किंवा कुठलाही क्लास जावामध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग जरी असेल तर या सगळ्यांचा रूट सर्वात वरची म्हणजे ही हेरार्की सुरू करणारा किंवा ही वंशावळीची सुरुवात करणारा कोण आहे? ऑब्जेक्ट क्लास. आणि आपल्याला हे माहिती आहे की पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट, राईट? म्हणजे आता पुन्हा बघा, काही लोकांना तरीही क्लिअर होत नसेल, आय क्लिअरिफाय, डोंट वरी. हे ऑब्जेक्ट टाईपचा ऍरे बनेल म्हणजे इंटरनली ही असं स्ट्रक्चर तयार होईल. एल इज पॉइंटिंग टू ऑब्जेक्ट ऑफ टाईप ऑब्जेक्ट टाईप, म्हणजे ऑब्जेक्ट टाईपचा ऍरे बनेल मेमरीमध्ये. कोणत्या टाईपचा ऍरे बनतोय? हा ऑब्जेक्ट टाईपचा. ऑब्जेक्ट टाईपचा ऍरे बनतोय. अच्छा, ऑब्जेक्ट टाईपचा ऍरे बनतोय म्हणजे हे इलेमेंट्स असे 10 ऍड होतील. आता किती होत आहेत ते? 4. असेच हे समजा 6 आणि असंच पुन्हा 8. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा इथं समजा एकच बनवला की तर हे झालं 10चा ऍरे तयार. ठीक आहे. मग या प्रत्येक इलेमेंटच्या वर इंडेक्स असेल ऍरेची. आपण काल परवा कालच ऍरेची कन्सेप्ट डिटेल मध्ये समजून घेतली. 1 इंडेक्स 1 2 है ना. इंडेक्सला साईज थोडी कमी करतो आणि बोल्ड पण काढतो, नाहीतर व्हॅल्यू आणि इंडेक्स सेमच वाटेल, त्याच्यापेक्षा थोडी साईज कमी करून ते रिप्रेझेंट करूया. ठीक आहे. 1 2 3 4th index, 5th index, 6th index, 7th index, 8th index आणि 9th index. 0 to 9 10 एलिमेंट्स माझे येणार. ठीक आहे. AL is pointing to this, AL is pointing to this object. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या 0th इंडेक्सचा ऍड्रेस समजा इथं उदाहरणार्थ 6000 आहे, तर माझ्या AL कडे, AL या व्हेरिएबल कडे व्हॅल्यू काय असणार आहे? AL कडे व्हॅल्यू असणार आहे 6000 ची. ठीक आहे. मग हा भरल्यानंतर पुढे काय होणार आहे ते माहिती आहे तुम्हाला. ते आता आपल्याला डिस्कस करायचं नाही. आता आपला पॉइंट ऑफ डिस्कशन काय आहे की हा भरल्यानंतर काय होईल ते आपलं डिस्कशनचा पॉइंट नाही. आपलं डिस्कशन आता इथे असं आहे की हा ऍरे कोणत्या टाईपचा बनलाय? ऑब्जेक्ट टाईपचा. मग या ऑब्जेक्ट टाईपच्या ऍरे मध्ये जर मी असं म्हटलं AL ऑफ 0, AL ऑफ 0 म्हणजे 0th इंडेक्स आणि AL हा इलेमेंट, असं जर मी म्हणायला गेलो तर याचा अर्थ काय होतो? आता हा AL ऑफ 0 जो आहे, AL हा कोणत्या टाईपचा आहे? AL इज ऑफ टाईप ऑब्जेक्ट ऍरे. पण AL ऑफ 0 म्हणजे कोणत्या टाईपचा झाला? इनडायरेक्टली हा ऑब्जेक्ट टाईपचा झाला. AL ऑफ 0 कोणत्या टाईपचा झाला? ऑब्जेक्ट टाईपचा. लक्षात येत आहे का तुमच्या? क्लिअर होतंय तुम्हाला? कारण हा AL जो ऍरे आहे त्याच्यात सगळे कोणत्या टाईपचे एलिमेंट असणार आहेत? ऑब्जेक्ट टाईपचे. ठीक आहे. मग AL ऑफ 0 हा ऑब्जेक्ट टाईपचा असणार आहे इंटरनली. याचा अर्थ AL ऑफ 0 ला तुम्ही कुठल्याही क्लासचा ऑब्जेक्ट बनवून असाइन करा, येणार की नाही? कारण AL कोणत्या टाईपचा आहे? ऑब्जेक्ट. सॉरी, AL ऑफ 0 कोणत्या टाईपचा आहे? ऑब्जेक्ट टाईपचा. AL ऑफ 1 कोणत्या टाईपचा आहे? ऑब्जेक्ट टाईपचा. बिकॉज ऑल दीज आर ऑफ ऑब्जेक्ट टाईप ओनली. आणि या AL ऑफ 0, AL ऑफ 1, AL ऑफ 2, AL ऑफ 3 म्हणजे या प्रत्येक ऍरेच्या इलेमेंटला तुम्ही कुठल्याही क्लासचा ऑब्जेक्ट बनवून टाका, स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट बनवून टाका, स्ट्रिंग क्लासचा पण तो घेईल. कळतंय का? कारण स्ट्रिंग इज अगेन अ क्लास आणि सगळे क्लास ऑब्जेक्ट क्लासचे चाइल्ड आहेत. आणि पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट. इथे ते क्लिअरिफाय पण करतो. दिस इज अलाउड बिकॉज काय हे अलाउड आहे? हिअर AL of 0 is of object type. AL of 0 is of object type and
ऑब्जेक्ट टाईप मध्ये ओ कॅपिटल घेतला पाहिजे, कारण हा ओ क्लास नेमचा ऑब्जेक्ट टाईप म्हणतोय मी. क्लास ऑब्जेक्ट क्लासच्या टाईपचा आहे AL ऑफ 0 अँड पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड्स ऑब्जेक्ट. कळतंय का? पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड्स ऑब्जेक्ट. इथला हा ऑब्जेक्ट मी ऑब्जेक्ट क्लास म्हणून म्हणत नाही, मेमरीतला ऑब्जेक्ट म्हणून म्हणतोय. पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड्स ऑब्जेक्ट. पॅरेंट रेफरन्स चाइल्डचा ऑब्जेक्ट होल्ड करू शकतो. आणि स्टुडंट क्लास इज चाइल्ड ऑफ ऑब्जेक्ट क्लास. चाइल्ड ऑफ ऑब्जेक्ट क्लास. ऑब्जेक्ट क्लास म्हणणे चाइल्ड ऑफ ऑब्जेक्ट क्लास. खरं तर नॉट ओनली स्टुडंट क्लास, एनी क्लास इन जावा इज द चाइल्ड ऑफ ऑब्जेक्ट क्लास. कळतंय ना तुम्हाला? हे लागते का लिंक? बेसिक्स का आपण डिस्कस केले होते ते. बेसिक्स या कन्सेप्ट पुढे क्लिअर होण्यासाठी आपल्याला बेसिक्स क्लिअर कट माहिती पाहिजे, त्याच्यामुळे आपण ते बेसिक्स डिस्कस केले होते. हिअर सेम स्टोरी, या खालच्या स्टेटमेंट मध्ये सेम स्टोरी कशी आहे, तर AL ऑफ 1 या एक्झाम्पल मध्ये मी इथे जे मांडतोय, इथं AL ऑफ 0 च्या जागी काय होईल, AL ऑफ 1 इज ऑफ टाइप is of object type and parent reference can hold child's object. Student class नाही, इथं string class चा ऑब्जेक्ट आहे. string class is the child of object class. मग तुम्हाला बरोबर ते क्लिअर होऊन जातं की parent reference can hold child object, म्हणून हे अलाउड किंवा हे पॉसिबल आहे. कोणाला कळलं नाही किंवा कोणाला समजलं नाही असं आहे का हे? काही लोक ज्यांनी पूर्वीचे बेसिक्सचे सेशन्स अटेंड केले नसतील त्यांना मात्र थोडस इथे ही गडबड होऊ शकते. पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट मला कळत नाही सर. तू आता फक्त एवढं लक्षात घे, ऑब्जेक्ट क्लास हा स्टुडंट क्लासचा पण बाप असतो आणि सगळ्याच क्लासेसचा रूटच आहे. सगळ्यांचा वर ऑब्जेक्ट क्लास आहे आणि सगळ्यांचा वर जर ऑब्जेक्ट क्लास असेल तर कुठलाही क्लास त्याचा चाइल्डच असतो. म्हणजे स्टुडंट पण क्लास त्याचा चाइल्ड आहे. इथं IGR स्ट्रिंग मध्ये दिली म्हणून स्ट्रिंग क्लास आहे, तर स्ट्रिंग क्लास पण त्याचा चाइल्डच आहे. आता जसं समजा मी AL ऑफ 1 च्या जागी आता पुढे AL ऑफ 2 म्हणतो, तर AL ऑफ 2 इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल इथे मी हे दिलं नाही, IGR वगैरे असं न देता मी आता समजा न्यू स्ट्रिंग ऑफ असं करून देतो, तर दॅट इज अगेन अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट ओनली. इथं डायरेक्ट स्ट्रिंग व्हॅल्यू दिली, इथं ऑब्जेक्ट बनवून दिली. ठीक आहे. लेट्स से XYZ काहीतरी स्ट्रिंग देतोय, तर इथे पण पुन्हा सेम स्टोरी आहे की या एक्झाम्पल मध्ये AL ऑफ 2 हा ऑब्जेक्ट टाईपचा आहे आणि स्ट्रिंग हा ऑब्जेक्ट टाईपचा चाइल्ड टाईप आहे आणि पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट. ठीक आहे. क्लिअर होत आहे तुम्हाला इथे? हे लक्षात येत आहे तुम्हाला? येस सर. ओके. आता पुढचा मुद्दा मला सांगायचा आहे की काही लोकांना इथे आणखी हा प्रश्न पडला पाहिजे. पडला नसेल तर तो खरं तर पडला पाहिजे होता तुम्हाला. नसेल पडला तर मी पाडून देतो डोक्यात, डोंट वरी. तर प्रश्न असा आहे समजा की आता आपण जे इलेमेंट्स इथे ऍड केले होते ना, म्हणजे आता उदाहरणार्थ या एक्झाम्पल मध्ये हे 3 इलेमेंट्स मी ऍड केलेत ना, मग हे असं होईल, हा 0th इलेमेंट कडे कुठल्या तरी ऑब्जेक्टचा ऍड्रेस अँड दॅट ऑब्जेक्ट इज ऑफ स्टुडंट टाईप. हे इथे हे इथलं मला पूर्ण क्लिअर करून घेऊ द्या आता पहिले. हे स्टुडंट टाईप आहे. या 1th इलेमेंट कडे एक कुठला तरी ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट कोणत्या टाईपचा आहे? स्ट्रिंग टाईपचा. आणि त्याच्यात व्हॅल्यू काय दिलेली आपण? त्याच्यात व्हॅल्यू दिली आहे समजा IGR. कळतंय का? इथं व्हॅल्यू काय आहे? IGR दिलेली आहे आपण. इथं AL ऑफ 1 ला इक्वल टू IGR म्हटलंय ना, तर इथं व्हॅल्यू काय आहे या ऑब्जेक्ट कडे? स्ट्रिंग टाईपचा ऑब्जेक्ट आहे आणि व्हॅल्यू IGR आहे. म्हणजे फॉर दिस ऍरे साठी हेट्रोजिनियस इलेमेंटच नाहीतच आहेत. ऍरे साठी सगळे कोणत्या टाईपचे इलेमेंट आहेत? ऑब्जेक्ट टाईपचे. ठीक आहे. पण आपण जे ऑब्जेक्ट बनवतोय ते ऑब्जेक्टच्याच हेरार्की मधले चाइल्ड स्पेसिफिक ऑब्जेक्ट्स आहेत आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपण हेट्रोजिनियस इलेमेंट ऍड करतोय आणि ऍरेला आपण म्हणतो डोंट वरी, तुला होमोजिनियस पाहिजे ना, घे, होमोजिनियसच आहेत, ऑब्जेक्ट टाईपचं येते. असं ते इंटरनल खेळ आहे. येतंय का लक्षात इथपर्यंत तुमच्या? XYZ. हा तिसरा व्हॅल्यू AL ऑफ 2 ला आपण पॉइंट करायला दिलेली आहे. म्हणजे माझा हा पूर्ण ऍरे कुठेतरी दुसरीकडे असलेल्या लोकेटेड असलेल्या व्हॅल्यूज कडे पॉइंट करत असतो. यस, कुठेतरी दुसरीकडे मेमरी मध्ये लोकेटेड असतील.
मग या अशा रेषा मारलेल्या असतात का मेमरीमध्ये? नाही रे दादू. खरं तर ही 6000 व्हॅल्यू एल कडे आहे ना, तर ही रेषा आपण आपल्या अंडरस्टँडिंग साठी करतोय. कळतंय का? ही रेषा नसते मेमरीमध्ये, तिथे ती व्हॅल्यू 6000 त्याच्याकडे असते. ती 6000 लोकेशनला डायरेक्ट तिकडे जातं. ते 6000 लोकेशनला जो डेटा आहे तो एक अरे आहे आणि त्याची व्हॅल्यू, त्याचा ऍड्रेस माझ्याकडे आहे 6000. परत हे 6000 याचा ऍड्रेस आपल्याला डिस्प्ले बी करत नाही जावा, कारण जावा मध्ये पॉइंटर्सची कन्सेप्ट नाहीये की जी व्हॅल्यू ऍड्रेस व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करेल युजरला. असं जावाने काय केलंय, तू टेन्शन घेऊ नको, मी मधलं बरोबर हँडल करतो म्हणे. हे मधली स्टोरी आपण समजून घेतोय की मध्ये काय घडतं अरे लिस्टच्या केसमध्ये. ठीक आहे. आता इथं या, पुन्हा तुम्हाला येतो आपल्या नोटपॅडवर या, सॉरी इक्लिप्स मध्ये. इथे काही लोक म्हणतील सर ए फर्स्ट वेलकम IGR याचं समजू शकतो, हे स्ट्रिंग क्लासेसचे ऑब्जेक्ट बनले. व्हॉट अबाउट 40 90 ट्रू सिंगल कोट्स मध्ये ए, हे तर प्रिमिटिव्ह आहेत आणि प्रिमिटिव्हचा कुठं ऑब्जेक्ट बनतो? हा 90 प्रिमिटिव्हचा कुठं ऑब्जेक्ट बनतो म्हणे. नलचाही ठीक आहे, नल बाबा नॉन प्रिमिटिव्ह साठी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे, म्हणजे पॉइंटिंग टू नो ऍड्रेस. ठीक आहे. मग या बाकीचे जे प्रिमिटिव्ह बनवले त्याचं कसं काय? तर तुम्हाला ना या कोडला मी इथे प्रॉपर्टीज मध्ये जाऊन कंपायलर सिलेक्ट करतो. जावा बॅकवर्ड कॉम्पॅटिबिलिटी सोबत येतो. तर कंपायलर जर मी सिलेक्ट केलं, सर्च केलं, स्पेलिंग चुकली का प्रॉपर्टीज मध्ये? अच्छा, या फक्त फाईलच्या प्रॉपर्टीज. बरं, मी प्रोजेक्ट प्रॉपर्टीजला जातो, कलेक्शन फ्रेमवर्क वाल्या प्रोजेक्टला जाऊन प्रॉपर्टीज मध्ये जातो आणि कंपायलर टाकतो, COMPL. अच्छा, जावा कंपायलर आलं. जावा कंपायलरला जातोय तर इथे होतंय काय, जावा 11 माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे बघा. तर जावा 11 ते घेतंय. मी काय केलं, हे यूज कॉम्प्लायन्स फ्रॉम एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट जे आहे ते मी अनसिलेक्ट केलं आणि त्याला म्हटलं अच्छा जावा 11 कुठेतरी मी सिलेक्ट केलेलं होतं. माझ्याकडे इन्स्टॉल्ड जावा 18 आहे आणि आता लेटेस्ट काहीतरी जावा 21 वगैरे व्हर्जन आलेलं आहे. तर मी जावा 18 वगैरे न वापरता जावा 11 वापरतो. इट्स ओके. त्याच्याही खाली जाऊन मी काय करतो, डायरेक्ट जावा 4 वापरतो, जावा 1.4. आणि मी इथे म्हणतो अप्लाय अँड क्लोज. इथे मला सांगतं द कंपायलर सेटिंग हॅव चेंज्ड, रिबिल्ड द प्रोजेक्ट टू अप्लाय द चेंजेस. मी म्हटलं यस. ठीक आहे, क्लिक केलं आणि चेंजेस माझे रिबिल्ड व्हायला दिले. रिबिल्ड झाले चेंजेस आणि मला इथे दिसायला लागलं या 40 90 91 प्रिमिटिव्ह जिथं जिथं टाकलेत ट्रू सिंगल कोट्स मध्ये ए आणि इथे 90, याला लागली भाऊ एरर यायला. मग ही एरर काय येते? ही एरर याच्यामुळे येते, तो म्हणतो की इथं सगळे ऑब्जेक्ट्स पाहिजे. ऑब्जेक्ट्स म्हणजे ऑब्जेक्ट क्लासच्या कुठल्याही चाइल्ड क्लासचा बनवलेला मेमरीतला ऑब्जेक्ट. मी म्हटलं बनव ना मग 40चा. तो म्हणतो नाही 40 प्रिमिटिव्ह आहे, त्याचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. मग मी म्हटलं त्याचं कसं करावं लागेल, तर जावाने आपल्याकडे प्रोव्हिजन दिलेलं आहे. काय प्रोव्हिजन दिलेलं आहे? इंटेजर नावाचा क्लास दिलाय. मी कधीतरी तुम्हाला पूर्वी जेव्हा प्रिमिटिव्ह शिकवत होतो तिथे म्हणत होतो ना, इंटला इंटच बोला, त्याला इंटेजर बोलू नका. इंटेजर नावाचा क्लास अवेलेबल आहे आपल्याकडे असं. तर हा इंटेजर नावाचा क्लास इथं आहे. इंटेजर आय इज इक्वल टू न्यू इंटेजर ऑफ. आता ही व्हॅल्यू काय आहे 40. असं बनव, असं याला सांगितलं की तो बनवतो. आणि मग मी इथे म्हणतो 40 नको, आय घे बरं, तुला ऑब्जेक्टच पाहिजे ना, घे आय. आय हा कोणता ऑब्जेक्ट आहे? इंटेजर टाईपचा. आणि काय व्हॅल्यू घेतोय? इनडायरेक्टली तो पण व्हॅल्यू 40च घेतोय. मग म्हटलं घे, गेली एरर. ठीक आहे. असंच 90 वगैरेच्या बाबतीत पण करावं लागेल, 91 वगैरेच्या बाबतीत. म्हणजे प्रत्येक प्रिमिटिव्ह साठी ऑब्जेक्ट बनवावा लागेल. हो, मग प्रत्येक प्रिमिटिव्ह साठी एक एक ऑब्जेक्ट बनवायला प्रिमिटिव्हला रिप्रेझेंट करणारा एक एक क्लास अवेलेबल पाहिजे. हो, आहे अवेलेबल. मग किती प्रिमिटिव्ह आहेत आपल्याकडे? बाईट, शॉर्ट, इंट, बोला रे पटपन, लॉंग, पुढचा बोला. डबल. नाही, डायरेक्ट डबल नाही येतो, फ्लोट मग डबल असं सिक्वेन्स. पण तो याच्यासाठी ठेवायचा की ती सिक्वेन्स याच्यासाठी लक्षात ठेवायचा असतो आपल्याला की ते साईजचा विषय आहे. बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, 1 2 4 8. फ्लोट डबल, फ्लोटची साईज 4 बाईट आणि डबलची साईज 8 बाईट. फ्लोट डबल. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅरला पण कॅरच म्हणत होतो बघा मी मागे कधीतरी. याला कॅरेक्टर बोलू नका सांगत होतो. कॅरेक्टर नावाचा क्लास अवेलेबल आहे आपल्याकडे.
तर मग बाईट साठी आपल्याकडे असलेला क्लास कोणता आहे तर कॅपिटल बी वाला कॅपिटल बी वाय ई. शॉर्ट साठी कॅपिटल SHORT. इंट साठी कम्प्लीट इंटेजर नाववाला INTEGER इंटेजर नावाचा क्लास अवेलेबल आहे इंट साठी. लॉंग साठी बस क्लास नेम स्टार्ट विथ कॅपिटल लेटर ना, आपलं जावा कोडिंग स्टँडर्ड म्हणतं. मग काही लोक म्हणेल नाही सर मी स्मॉल लेटरने लिहून पाहिलं तरी पण चालतं. अरे त्याच्याने एरर नाही येत, पण कोडिंग स्टँडर्ड म्हणतं की स्टँडर्ड फॉलो करावं, स्टँडर्ड फॉलो करून स्टँडर्डाइज कोड लिहावा. मग ज्यांनी आपल्याला जावा बनवून दिलं ते थोडी ना कोडिंग स्टँडर्ड सोडून कसेही क्लासेस लिहितील, तर त्यांनी सगळं कोडिंग स्टँडर्ड आणि सगळ्या क्लासेसचे नावं मात्र कॅपिटल लेटर्सनेच लिहिलेले आहेत. फ्लोट डबल. त्याच्यानंतर कॅर साठीचा क्लास काय कॅरेक्टर कॅपिटल CHARACTER कॅरेक्टर. आणि बुलियन साठीचा क्लास कोणता तर कॅपिटल बी वाला बुलियन. असे सगळ्या याचे क्लासेस बिल्ट इन सपोर्ट मध्ये अवेलेबल आहेत. कळतंय का? अंडरस्टूड इथपर्यंत तुम्हाला हे? येस. मग तुम्ही म्हणाल अच्छा मग सर आता हे प्रत्येकाचं असं करून द्यावं लागेल का? नाही, तसं करून द्यायची गरजच नाही ऑब्जेक्ट बनवायची. जसं आय म्हणजे 40 साठी इंटेजर I = 40 असं करून जो ऑब्जेक्ट बनवून मग तो सेव्ह करायला दिला, तर असं करावं लागेल का आता प्रत्येकाचं? नाही, आता तसं करावंच लागत नाही. का? तर आपलं आता जावाचं वर्षन कोणतं, सॉरी आपण आता जे वापरतो ते काही 1.4 वर्षन वापरत नाही. 1.4 वर्जन पर्यंत हे असं करावं लागायचं. कसं? तर सी लाईक दिस. ऑब्जेक्ट बनवून मग तो पास करावा लागायचा. मग तुम्ही म्हणाल की सर मग इथल्या इथे बनवतो ना ऑब्जेक्ट. हा, इथल्या इथेही बनवू शकतो. न्यू इंटेजर ऑफ 90 करून. ठीक आहे, हा चालेल. इथल्या तिथे ऑब्जेक्ट बनवा, तसंही करता येईल. मग हे असं करावं लागतं का सर? आता करावं लागत नाही. बघा त्याच्यावर अशी स्ट्राईक येते, म्हणजे आडवी रेषा येते इंटेजरवर. याचा अर्थ होतो दिस इज डेप्रिकेटेड. आणि इथं म्हटलंय बघा द कन्स्ट्रक्टर इंटेजर इंट इज डेप्रिकेटेड. हे ऑलरेडी हे डेप्रिकेटेडचा अर्थ असा होता की हे ओल्डर व्हर्जन्स मध्ये वापरलं जायचं. आता हे वापरण्याची गरज नाही, याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स आहेत असं जावा सांगत असतं आपल्याला. इक्लिप्स सांगत असतं की हे डेप्रिकेटेड, हे कशाला वापरतो, लेटेस्ट ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे. अच्छा, मग या ट्रू साठी काय करावं लागेल? इथं न्यू कोणत्या टाईपचा आहे? ट्रू बुलियन टाईपचा. बुलियन टाईप आहे ना, तर बुलियन ऑफ ट्रू असं केलं, गेली तुमची एरर, ऍड झाला. पण तिथेही स्ट्राईक ऑफ येत आहे की हे डिस्करेज्ड आहे, डोंट यूज दिस. मग आपण म्हटलो की बाबा मग हे का डिस्करेज्ड आहे किंवा आता काय प्रोव्हिजन अवेलेबल्स आहेत, तर ते आपण एकदम क्विकली इथं डिस्कस करून घेऊया. आता कसं आहे बघा, लक्षात घ्या. हे मी थोडस हा पार्ट थोडा इकडे ओढून घेतो या साईडला आणि इथे कुठेतरी मांडतो हवं तर. आता इथे आपण लिहू ते. तर मी इंट I = 24 म्हटलो आणि त्याच्याच जागी इंटेजर I = न्यू इंटेजर ऑफ 24 म्हटलो, तर याच्यात डिफरन्स काय आणि ऍक्च्युअली मेमरी मध्ये घडतं काय? तर हे ज्यांनी बेसिक्सचे सेशन्स केले नव्हते त्यांच्यासाठी यांच्यातला डिफरन्स लक्षात येईल बघा. इंट I = 24 चा अर्थ असा होतो कुठेतरी मेमरी मध्ये I ला 4 बाइट्स असाइंड होतील, कारण इंटेजरची साईज 4 बाइट आहे. कुठेतरी I नाव त्या मेमरी लोकेशनला दिलं जाईल, मेमरी मध्ये 4 बाइट्स असाइंड करून. त्या लोकेशनला जे नाव दिलंय ते काय आहे? I. ठीक आहे. ठीक आहे, आणि तिथल्या तिथे 4 बाइट्स मध्ये 24 ची व्हॅल्यू स्टोअर केली जाईल. ठीक आहे. आणि या दुसरा पर्याय काय आहे? तसा नाहीये तो दुसरा पर्याय. दुसरा पर्याय असा आहे की I एक रेफरन्स व्हेरिएबल बनेल आणि त्या I कडे खरं तर स्मॉल लेटर्स मध्ये व्हेरिएबल्स पाहिजेत, पण ते चुकून कॅपिटल झालेत म्हणून ते तसेच अंडरस्टँडिंगला गडबड नको व्हायला. I कडे ऍड्रेस असेल कसला, कुठेतरी दुसऱ्या लोकेशनला मेमरी मध्ये ऑब्जेक्ट बनवून तिथे 24 स्टोअर्ड केले गेला आहे, त्याचा ऍड्रेस. कळतंय का? This is the story. This is the difference between this first and this second statement. हा प्रिमिटिव्ह आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे एक प्रकारे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, काय लक्षात घ्या, अरे लिस्ट मध्ये
हेट्रोजिनियस इलेमेंट्स कसे ऍड होतात, हेट्रोजिनियस इलेमेंट्स कसे ऍड होतात त्याचं आपण हे एक्सप्लेनेशन समजून घेतलंय. हेट्रोजिनियस, ठीक आहे. हे सेव्ह करतो आणि पुन्हा एक पेज ओपन करतो आणि मग तिथे तुम्हाला मी कन्सेप्ट आणखी क्लिअर करतो की बघा कसं होतं. काय होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या प्रिमिटिव्ह व्हॅल्यूला मला ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये किंवा नॉन प्रिमिटिव्ह फॉर्म मध्ये किंवा क्लासचा ऑब्जेक्ट बनवून तो ऑब्जेक्ट असाइन करायचा असेल कुठे, अशी काही प्रोग्रामिंग रिक्वायरमेंट्स असतात. जसं की कलेक्शन्स मध्ये मला प्रिमिटिव्ह व्हॅल्यू असाइन करायचं असेल तर कलेक्शन इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स वर्ड वापरला होता बघा आपण. लिस्ट इज ऑल्सो कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इन विच डुप्लिकेशन्स अलाउड, इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व्ड. सेट इज ऑल्सो कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इन विच डुप्लिकेशन्स नॉट अलाउड, इन्सर्शन ऑर्डर नॉट प्रिझर्व्ड, असं आपलं डिस्कशन होतं बघा. तर कलेक्शन इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणतो आपण. तेच ॲरेच्या डेफिनेशनच्या वेळेला आपण असं म्हणतो ॲरे इज द फिक्स्ड साईज कलेक्शन ऑफ होमोजिनियस डेटा टाईप इलेमेंट्स वर्ड वापरतो. इलेमेंट्स, तिथं ऑब्जेक्ट वर्ड वापरत नाही आपण. इथे ऑब्जेक्टच वर्ड का वापरतो की इकडे प्रिमिटिव्ह चालत नाही, फक्त नॉन प्रिमिटिव्ह चालतात. कुठे? कलेक्शन्सच्या बाबतीत. मग फक्त नॉन प्रिमिटिव्ह जर कधी ऍक्सेप्ट करत असेल तर प्रिमिटिव्हला रिप्रेझेंट नॉन प्रिमिटिव्हच्या फॉर्मॅटमध्ये करता येतं. To represent primitive values in the form of corresponding objects, we have wrapper classes. And what are those wrapper classes? तर तो wrapper classes कोणते आहेत तर 8 primitive साठी wrapper classes आणि त्या 8 primitive साठी आपल्याकडे 8 wrapper classes आहेत. ते खरं तर आपण तिकडे लिहिले आहेत. कुठं? मागच्या नोट म्हणजे याच्यामध्ये मी जे क्लोज केलं त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण 8 wrapper classes लिहिलेले आहेत. म्हणजे ते सगळे क्लासेसच आहेत. त्यांना नाव देण्यात आलंय की हे एका प्रकारचे क्लासेस आहेत आणि काय म्हटलं जातं त्यांना? रॅपिंग अप. म्हणजे काय? उदाहरणार्थ आता तुम्ही सगळे लोक असं आपण सेशन्स घेतोय, समजा आपल्यातलं एखाद्या कोणाचं तरी आता समजा कोणीतरी एखादा आपला जयदीप आहे, समजा जयदीप लागला जॉबला. जयदीप माझ्याच गावाचा आहे. मग जयदीपला वाटलं की आता इच्छाबूला बोलूया लग्नाला आणि आपल्या सगळ्या बॅचच्या मित्रांना पण बोलूया समजा. मग जयदीपने जॉबला लागला, लय मोठा माणूस, लय श्रीमंत पोरगी त्याला मिळाली. अरेंज मॅरेज मध्ये लग्न म्हणजे एक प्रकारे बैलाचा सौदासारखा सौदाच होतो तो. तर म्हणजे आता जयदीप अरेंज करतो की काय माहित नाही, किंवा तो हुंडा घेईल की नाही माहित नाही मला, पण जनरली अरेंज मॅरेज मध्ये हुंडा वगैरे जो ठरतो, जे काय होतं आमच्या खानदेशात खूप हा प्रकार आहे आणखी हुंडा वगैरे, तर तो बैलाचा सौदा ठरल्यासारखा हुंडा ठरत असतो. खानदेशात जरी हुंडा प्रकार असेल तरी इतर एरियामध्ये जसं मराठवाड्यामध्ये बी बऱ्यापैकी हुंडा असतो. आणि त्यानंतर इतर काही पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे वगैरे इतर एरियाज मध्ये हुंडा जरी ऑफिशियली घेतला जात नसेल तरी पण इनडायरेक्टली सौदाच होतो. एखादा पोरगा कमवतोय किती, त्याचं इस्टेट कसं आहे, काय, त्या लेवलने त्याला ते स्थळ वगैरे असं मग ते सौदा केल्यासारखंच ते होतं. तर इट्स व्हेरी, जरी म्हणे त्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, मग सगळे एकाच जातीचे कस काय बांधतो? देव जातीवादी आहे का? असं आपले ज्योतिबांचं एक स्टेटमेंट आहे, ते मला असंच एके दिवशी आवडलं खूप छान. आणि माझ्या कोणीतरी चेतननेच, जो काल परवा तो काहीतरी सिलेक्ट झाला तलाठी, तर त्यानेच ते टाकलं होतं आणि मी त्याला म्हटलं ते दे मला पाठव, आणि मी पण ते असंच मला मूड आला तर स्टेटसला ठेवून दिलं होतं. तर देव काय जातीवादी नाहीये खरं तर. आणि त्या अशा म्हटलं जातं की त्या लग्नाच्या गाठी वरच बांधल्या जातात, पण इथे जातीतल्याच पाहिल्या जातात त्या गाठी, असा तो प्रकार होतो. आणि जातीतल्या पाहून पण तिथून पुढचा आणखी मुद्दा असा होतो की सौदा होतो प्रॉपर मस्त. ठीक आहे, मग ते असं लग्न ठरलं जयदीपचं, आणि याचा म्हणजे चांगला सौदा झाला बुवा. जयदीप चांगला कमवतोय वगैरे, तर चांगली पोरगी, जबरदस्त लग्न, मोठा कार्यक्रम. मग आपल्याला सगळ्याला बोलवलं. तर मी किती असं एकदम चिंदीचोर माणूस असलो तरी मला वाटेल एवढ्या मोठ्या कार्यक्रमात काहीतरी तर गिफ्ट घेऊन गेलं पाहिजे की नाही. मग मी तुम्हा सगळ्यांना म्हटलं की जाऊ द्या बुवा, आपण एकटे सेपरेट गिफ्ट देण्यापेक्षा सगळे मिळून एक काहीतरी गिफ्ट घेऊया. मग आता याच्यात काही दिलदार व्यक्ती पण असतील, ते म्हणतील चला सर एक मोठं काहीतरी त्याला छानपैकी एसी वगैरे घेऊन देऊ आपण असं. पण मी गरीबडा माणूस, मी म्हणेल कशाला एसी बीसी, एसीची काय त्याला गरज, तो एवढं कमवतोय, तो घेईल त्याची एसी म्हणून. मग मी आपला थोडासा तत्ववेत्तापणामध्ये घालेल आणि माझा कंजूसपणा लपवायचं नाटक करून तत्ववेत्त्याच्या नावाखाली मी सांगेल लग्न त्याचं होतंय छानपैकी, आपण छान छोटीशी राधाकृष्णाची मूर्ती देऊया वगैरे, असं काहीतरी प्लॅन करेल.
आता बाकीचे बिचारे जाऊ द्या मास्तर या गरीबडाच आहे असा कंजूसच आहे वगैरे म्हणतील मनातल्या मनात, पण जाऊ द्या याच्याशी कोण वाद घालत बसा म्हणून ठीक आहे सर म्हणून आपलं नंतर देऊया म्हणे जयदीपला आणखी चांगलं काही द्यायचं ते, पण या मास्तर म्हणतोय तर आपण एक छोटीशी राधाकृष्णाची मूर्ती घेऊन टाकू बाबा असं. मग घेतली राधाकृष्णाची मूर्ती. आता ती एवढी एवढी राधाकृष्णाची मूर्ती छोटीशी एकदम, ती द्यायला लाज वाटेल ना पब्लिक मध्ये त्या कार्यक्रमात. मग आपल्याला मोठायक्या करायच्या आहे, कारण कार्यक्रम जबरदस्त ना, लग्नाचे कार्यक्रम जरा मोठायकीचेच ना कार्यक्रम असतात बऱ्याचदा. म्हणजे खूप मोठे मोठे कार्यक्रम केले जातात. जितका मोठा सौदा तितका मोठा लग्नाचा कार्यक्रम पण असतो तो. तर मग छान मोठ्या कार्यक्रमात आपण सगळे गिफ्ट घेऊन गेलो, पण आता छोटीशी राधाकृष्णाची मूर्ती देताना लाज वाटेल, म्हणून मग आपल्या ते काही स्मार्ट माइंड्स म्हणू शकतात चला एक काम करू, एक मोठं बॉक्स घेऊया. त्या बॉक्सला आपण छान गोल्डन कलरचं रॅपर म्हणजे छान गोल्डन कलरचं वरून ते चिटकवू तो कागद. त्याच्या आत एक छोटा बॉक्स मध्ये अजून छोटा बॉक्स मध्ये अजून छोट्या बॉक्स मध्ये आपण कुठेतरी मध्ये छोटीशी राधाकृष्णाची मूर्ती घेऊन देऊया. आणि आपण सगळे मस्त असं उचलला जात नाही तो बॉक्स, अशी ताकद लावून मस्त कसं तरी नाटक करत 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 स्टेजवर गेलं आणि जयदीपच्या हाती ते देण्याचा फोटो काढून घेतला. जयदीपने हातात पकडलं, त्याला वाटलं यायला उगाच नाटक करत होते हलकं फुसून काय म्हणे सगळं. मग ठेवलं त्याने बाजूला. झालं लग्न. 2-3 दिवसांनी जयदीपने ओपन केलं, काय आणलंय या नाटकीखोरांनी बघूया म्हणून. ओपन केल्यानंतर त्याला दिसलं हे मोठं बॉक्स, त्याच्यात अजून एक बॉक्स, त्या बॉक्स मध्ये अजून बॉक्स, बॉक्स मध्ये अजून बॉक्स, बॉक्स मध्ये अजून बॉक्स करत करत गेला मध्ये बॉक्स ओपन 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 करत छोटस बॉक्स, आणि त्याच्यात निघालं राधाकृष्णाची मूर्ती. तो म्हणला हिला एवढी एवढी मूर्ती दिली आणि एवढे बॉक्स पॅक करत आणले, पण तो काही म्हणू दे ना नंतर तिथं पब्लिक मध्ये फोटो तो काढून झाला ना आपला छान मस्त. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ रॅपर क्लासेस. कसं या ऑब्जेक्टला, या कलेक्शन ऑब्जेक्टला प्रिमिटिव्ह नको ना, त्याला आपण म्हणतो तुला ऑब्जेक्टच घे, डोंट वरी, तुला ऑब्जेक्टच घे, पण त्या ऑब्जेक्टच्या आत इनडायरेक्टली मी काय देतोय मध्ये, ऑब्जेक्टच्या आत देतोय काय, ऑब्जेक्टच्या आत देतोय समजा, ऑब्जेक्टच्या आत देतोय समजा इंटेजर व्हॅल्यू, समजा आपण त्याला म्हणू, व्हॅल्यू मध्ये न्यू इंटेजर करून बनवून दिला ऑब्जेक्ट, पण ऑब्जेक्टच्या आत आपण द्यायची होती ती व्हॅल्यूच दिली. उदाहरणार्थ लेट्स से 42 द्यायची होती तीच व्हॅल्यू दिली, किंवा आपल्या त्या कोड मध्ये इक्लिप्स मध्ये केलेल्या कोड मध्ये कुठेतरी पहिली व्हॅल्यू आपण 40 दिली, सेकंड व्हॅल्यू समजा 90 दिली, मग देऊ 90, किंवा 91 एक दिली ती देऊ इथं 91. मला व्हॅल्यू द्यायची आहे 91 प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज ओनली, पण तो क्लास, तो ऑब्जेक्ट काय म्हणतो कलेक्शनचा की मला प्रिमिटिव्ह ऍक्सेप्ट करता येत नाही. मी म्हटलं ठीक आहे ना, घे ना, नॉन प्रिमिटिव्ह देतो तुला, ऑब्जेक्ट बनवून देतो. दिली खरं तर प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज, पण त्याला काय रूपात बनवून दिलं, रुपडं कसं पॅकिंग कशी छान करून दिली मस्त, की घे ऑब्जेक्ट पाहिजे ना तर ऑब्जेक्ट टाईप मध्ये घे. याचाच रॅपर क्लासेस म्हणजे हा जो क्लास आहे, इंटेजर क्लास किंवा बाईट क्लास, शॉर्ट क्लास, बुलियन क्लास, कॅरेक्टर क्लास, हे सगळे क्लासेसचा यूज फक्त एवढाच आहे, टू रिप्रेझेंट प्रिमिटिव्ह व्हॅल्यूज इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट्स. To represent primitive data type values in the form of objects, for each primitive data type there is one wrapper class available, and all these classes are called wrapper classes because त्याचा यूज फक्त त्या प्रिमिटिव्ह व्हॅल्यूला नॉन प्रिमिटिव्ह मध्ये असं बॉक्स पॅक करून रिप्रेझेंट करून दाखवण्यासाठीच होतो बस. ठीक आहे. आणि पुढे आणखी सांगतो, या रॅपर क्लासेसची कन्सेप्ट लक्षात ठेवण्यासाठी जयदीपच्या लग्नाचा बॉक्स नाही लक्षात राहिला तरी आपला इंदुरीकर तुकार महाराज कीर्तनात सांगतो बघा, की इंदुरीकर सांगतो असं नाही, त्याच्यापूर्वी लहानपणी मी खूप इतर काही महाराजांचे पण कीर्तन ऐकले, आणि ती स्टोरी खूप रिपिटेटिव्ह मी ऐकलेली आहे आणि माझ्या खूप डोक्यात, तुम्ही पण खूप रिपिटेटिव्ह ऐकली असेल. एक म्हातारा असतो, त्याच्या सुना त्याला नीट सांभाळत नाहीत, मग त्याचे मित्र त्याला सांगतात तू एक काम कर, रोज रात्री 50-100 रुपयाचे काहीतरी सुट्टे पैसे कर म्हणले खुळखुळे, आणि रोज रात्री तुझ्याकडे एका डब्यात ते मोजत जा आणि वाजवत जा रात्री, तुझ्या सुना वगैरे तो आवाज ऐकतील त्या डब्याचा आणि त्यांना कळेल की म्हाताऱ्याकडे आहे बुवा डबोलं, मग त्या तुला व्यवस्थित जीव लावतील. आणि खरंच त्या सुना खूप छान त्याला जीव लावायला लागल्या रोज रात्री पैशाचा आवाज ऐकून, की म्हाताऱ्याकडे जबरदस्त पैसा आहे बुवा, आज ना उद्या तर मरणारच आहे हे म्हातारं, त्याला सांभाळायला लागले व्यवस्थित. आणि हा भाऊ काय करायचा, ती पिशवी
म्हणजे ते पैसे मोजून रात्री रोज ठेवायचे आणि त्याच्या एका पेटडामध्ये एवढं मोठं जाड कुलूप लावून निघून जायचं, बाहेर फिरायचं असेल मित्रांमध्ये तेव्हा. असं करत करत म्हातारीची तब्येत चांगली होऊन गेली म्हणे. मग तरी काही काळानंतर म्हातारं वारलं. या सगळ्या सुना वगैरे त्या म्हाताऱ्याची पेटी बघायला गेल्या. तोडलं कुलूप, काढली पिशवी, पिशवीमध्ये पिशवी. इंदोरीकर त्याच्या स्टाईलने म्हणतं पिशीत पिशी, पिशीत पिशी, पिशीमध्ये आणखी कचोकड्याची पिशी, आणि मध्ये कचोकड्याच्या पिशीच्या मध्ये आणखी कचोकड्याची पिशी, मध्ये पाहिलं तर 100 रुपयात बी त्याने खर्चून काहीतरी 60-70च ठेवले होते म्हणे तिथं. मग यांचा होतो पूर्ण भ्रमनिरास. तर त्या पिशीत पुशीमुळे काय झालं, यांना त्याने उल्लू बनाविंग केलं. तसं आपण या म्हणजे या नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप मागणाऱ्या, नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप व्हॅल्यू मागणाऱ्या किंवा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपचा ऑब्जेक्ट मागणाऱ्या कलेक्शन क्लासेसला किंवा कलेक्शनच्या ऑब्जेक्ट्सला आपण उल्लू बनाविंग करतो. की घे, तुला प्रिमिटिव्हच्या नॉन प्रिमिटिव्ह पाहिजे ना, घे नॉन प्रिमिटिव्हच्या फॉर्मॅटमध्ये. मग हे नॉन प्रिमिटिव्हचं म्हणजे प्रिमिटिव्ह व्हॅल्यू 91 ला नॉन प्रिमिटिव्ह फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करण्याची ही जी प्रोसेस आहे, म्हणजे दिस लाईन ऑफ कोड, याला म्हटलं जातं बॉक्सिंग. म्हणजे काय? बॉक्स पॅक करणं, बॉक्स पॅक करणं. ठीक आहे, बॉक्सिंग. आणि याच्यापासून पुन्हा जी व्हॅल्यू मिळवली जाते, म्हणजे मी जर म्हटलं आता सिस आउट व्हॅल्यू, किंवा जिथे कुठे मी 91च्या मला पोचायचं असेल तर मी व्हॅल्यूला मागेल, तर व्हॅल्यू जो काही ऍक्च्युअल व्हॅल्यू 91 आपल्याला देतो, दॅट इज अनबॉक्सिंग. त्याला काय म्हटलं जातं? अनबॉक्सिंग. म्हणजे जसं जयदीपला आपण दिलेला बॉक्स पॅकिंग करून दिलं म्हणजे ते बॉक्सिंग, आणि जयदीपने जेव्हा ते खोललं आणि शेवटी पाहिलं मध्ये काय एक छोटीशी मूर्तीच, तर त्याने केलं ते अनबॉक्सिंग. ठीक आहे, मग हे बॉक्सिंग आणि अनबॉक्सिंगची ही कन्सेप्ट आहे. आणि ही बॉक्सिंगची कन्सेप्ट जावा 1.5, जावाच्या 5व्या व्हर्जन पासून पुढे ऑटोमॅटिक व्हायला लागली. म्हणजे जिथे कुठे प्रिमिटिव्ह चालत नाहीत तिथे जर तुम्ही प्रिमिटिव्ह व्हॅल्यू दिली की सिस्टम इंटरनली त्या प्रिमिटिव्ह व्हॅल्यूला, म्हणजे ही जी मी प्रिमिटिव्ह 90 दिला आहे इथं, याला ऑटोमॅटिकली, किंवा इथे जो 40 मी दिला होता इथे, त्या 40 ला ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतो. कशात कन्वर्ट करतो? या बुलियन ट्रू ला पण ऑटोमॅटिक त्याच्या करस्पॉन्डिंग ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करतो. बुलियन प्रिमिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर न करता त्याच्या बुलियन क्लास वाल्या ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं काम इथं तो करतो. कितव्या व्हर्जन पासनं? जावा व्हर्जन 5 पासनं. म्हणून आपण आता इथं कंपायलेशन व्हर्जन 1.5 करून बघू. ठीक आहे, अप्लाय अँड क्लोज म्हणू, ते पुन्हा म्हणेल रिबिल्ड करू का, मी म्हणेल हो कर रिबिल्ड, आणि तुमच्या एरर्स गेल्या बघा. ऑटोमॅटिक त्याने 40ला 40च्या करस्पॉन्डिंग ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून तिकडे असाइन केला. 90, 91, 0 म्हणजे ट्रू, हे सगळं त्याने, किंवा सिंगल कोट्स मध्ये हा जो ए आहे त्याला पण करस्पॉन्डिंग त्याच्या क्लासच्या फॉर्मॅटमध्ये ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं ऑटोमॅटिकली. आणि म्हणून त्या कन्सेप्टला म्हटलं जातं ऑटो बॉक्सिंग. काय कन्सेप्ट आहे? ऑटो बॉक्सिंग. लक्षात घ्या, काय कन्सेप्ट आहे? ऑटो बॉक्सिंग. जर कधी खूप इंटरव्ह्यू मध्ये पॉप्युलर क्वेश्चन आहे, व्हॉट इज ऑटो बॉक्सिंग म्हणून. ठीक आहे, द प्रोसेस ऑफ converting primitive value into its corresponding म्हणजे इंटेजर क्लास मध्ये, फ्लोटचं फ्लोट क्लास मध्ये, कॅर व्हॅल्यूचं कॅरेक्टर क्लास मध्ये, करस्पॉन्डिंग रॅपर क्लास म्हणूया, रॅपर क्लास ऑब्जेक्ट. Corresponding wrapper class object is the concept. Process of converting primitive value into its corresponding wrapper class object happens automatically. आपल्याला काही ते स्पेसिफिकली ऑब्जेक्ट बनवावा लागत नाही, ऑटोमॅटिकली होतं since Java 1.5 and the concept is, आणि हे का घडतं? बिकॉज ऑटो बॉक्सिंगची कन्सेप्ट जावा 1.5 मध्ये आली म्हणून. अँड द कन्सेप्ट इज ऑटो बॉक्सिंग. अंडरस्टूड गाईज?
समजलं तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित? येस. चलो ठीक आहे. ऑटो बॉक्सिंगची कन्सेप्ट पाहिली आपण. हेट्रोजिनियस इलेमेंट्स कसे ऍड होतात ते पण आपल्याला लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण ग्रोवेबल अँड रिसाइजेबल ऍरे जे म्हणतो ऍरे लिस्ट साठी ते कसं ते समजून घेतलं. आता आपण उद्या डिस्कस करू की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन